नमस्कार, मी सचिन बांड, श्रीरामपूर सायकलिंग क्लब आणि श्रीरामपूर ॲथलेट क्लब मेंबर. आज आपल्याला या ठिकाणी जे प्रमुख पाहुणे लागलेले आहेत ते गौरव काळे. हे बेसिकली आपल्या श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील रहिवासी आहेत आणि मागच्या महिन्यात त्यांनी श्रीरामपूर, शिर्डी आणि केदारनाथ ही एक सायकल फेरी त्यांनी पूर्ण केली. यांच्याबद्दल मी जास्त सांगण्यापेक्षा आपण त्यांच्याकडूनच ऐकू आपण बऱ्यापैकी. तर नमस्कार सर, मी श्रीरामपूर शिर्डीचे केदारनाथ सायकल यात्रा केली आहे. तर सर माझी इच्छा होती की मी आपल्या इथून सायकल यात्रा करावं. तर भरपूर दिवसापासून मी ट्राय करत होतो पण ती नाही का, मी ट्राय केल्यानंतर मी एकदा तो संघर्ष हारलो. मग मी एकदा म्हणलं तयारी फिक्स करायची. तर मी 8 महिन्यापासून प्लॅनिंग चालू होती, ती सक्सेस झाली. तर सक्सेस झाल्यानंतर मी आता आपल्या मे महिन्यात 21 तारखेला सायकल यात्रा स्टार्ट केली. तर भरपूर मी प्रयत्न केले की सायकल आता घ्यायची तर कोणत्या कंपनीची घेऊ, मला कोण गायडन्स देणार कोण नव्हतं. तर मग म्हणलं अरे यार काय करू. तर मी एक चॉईस केलं की म्हणलं क्रॉस कंपनीची एक सायकल घेऊ. तर तिचं पण बजेट नव्हतं, पण मी तरी पण ते ॲडजस्टमेंट केली, घरच्याकडून घेतली, भावाकडून घेतली. तर त्यानंतर मग मी ती सायकल घ्यायला गेलो. तर मी इथं पण चेक केली, शेवटी मी कॉलरला गेलो. तर कॉलरला गेल्यानंतर मी तिथून कुंकुळल म्हणून आहे त्यांच्याकडून मी सायकल घेतली. तर क्रॉस कंपनीमध्ये मी विदाऊट गिअरची घेतली, कारण की मला त्याच्यातलं काही नॉलेज नव्हतं आणि मी 10वी झाल्यानंतर मी कधी सायकल चालवली नाही, त्याचे काही अनुभव बी नाही मला. आणि त्यानंतर मी सायकल घेतली तिथून, ती घरी आणली मी. तर मी बेलापूरमधून मी सायकल डायरेक्ट घरी चालवत आलो. तर त्यानंतरून मला त्या सायकलीवर मला थकवा जाणला. तर त्यानंतर मी घरच्यांना म्हणलं का आईला म्हणलं माझ्या, आई की मी सायकल मला याच्यावर थकवा जाणवतो आहे, मला एवढं लांब जायचं आहे आणि घाट वगैरे म्हणलं अजून तर आपल्याला तिकडचं काही माहितीच नाही. तर मम्मी म्हणे बघ बाबा तुला काय पटले तर ठेव, नाही तर चेंज कर. तर मी त्यांना कॉल केला का सर मला ही सायकल पाहिजे नाही, म्हणलं मला दुसरी सायकल घ्यायची गिअरची. तर म्हणे ठीक आहे, तुला तर त्याच्यातलं नॉलेज नाही म्हणे, मी तुला बोललो होतो की गिअरची सायकल घे. तर मला गिअरच्या सायकलमधलं काहीच नॉलेज नव्हतं. ते म्हणे गिअर वगैरे तुटन, तू घाटा बेटातून जाशील. तर म्हणलं ठीक आहे सर, पण मला गिअरची पाहिजे. म्हणलं जे होईल ते होईल. मग गेल्यानंतर मला त्यांनी ती क्रॉस कंपनी सायकल दिली. ते बोलणं झालं आणि त्यांनी सगळं सायकलला एक्सरीज करून दिली आणि मी ती सायकल घेतली होती क्रॉस कंपनीची 12,500 रुपयाला. सगळे एक्सरीज लावून 12,500 रुपयात ती पडली. मग मी त्यांच्याकडून घेतली आणि त्यांनी मला शाबासकी पण दिली आणि शुभेच्छा दिल्या, तू सायकल यात्रा करतोय असं तसं. तर मग म्हणलं ठीक आहे. मग मी त्यांना आभार मानले. ती सायकल मी तिथून घेतली आणि घेतल्यानंतर मला काही तिचं मी तिथं फक्त एक ट्रायल मारल्यानंतर मला ती एकदम कम्फर्ट वाटल्यानंतर मग मी माझ्या मामाचा मुलगा होता, तो पण आहे आत्तासोबत. तर मी त्याला घेऊन तिथे गेलो, गाडीवर टाकली तिला. तिथून टाकल्यानंतर मी म्हणलं आपण चालू. तर पण मी परत बेलापूरमधून चालत आलो. तर ती मला कम्फर्ट वाटली, कारण की मी तिला स्पंच वगैरे लावलेला होता सायकलला. तर ती कम्फर्ट वाटली. मग मम्मीला म्हणलं ही सायकल बेस्ट आहे. मग सायकल वगैरे मी आणली घरी. मग 3 दिवस राहिले होते. तर मेमध्ये मी 21 तारीख फिक्स केली होती. सायकल आणल्यानंतर म्हणजे तिला अजून फ्लॅक्स बोर्ड लावायचा, अजून आपला भगवा लावायचा होता, बजरंगबली जय श्रीरामाचा एक झेंडा लावला आणि तिरंगा लावायचा होता. तर ते पण खरेदी केली मी, एकदम घाईघाईत केली, कारण की माझ्याकडे शेवटचा तोच दिवस वाजलेला होता 21 तारीख. तर त्याच्यात मी 10 वाजेपर्यंत सगळं बॅनर वगैरे सगळं सायकलीला फिटिंग वगैरे केली. त्याला रेडियम पण मारलं अप्पर डिप्परसाठी, कारण की मी नाईटला बी प्रवास करू शकतो आणि त्यासाठी मी एक्सरीज घेतलीच होती. ते लाईट वगैरे लावले. त्यानंतर ते लावल्यानंतर फक्त माझी एक चुकी झाली की मी हेल्मेट घेतलं नव्हतं, कारण की माझ्याकडे पैशाची तंगी होती आणि एवढे काही पैसे नव्हतं, बजेट पण नव्हतं माझं, मी केदारनाथला जाईन म्हणून. तर त्यानंतर मी तयारी झाली. मी इथून निघाल्यानंतर मला माहीत नव्हतं का मला इथून श्रीरामपूरमधून एवढा प्रतिसाद भेटेल. तर प्रतिसाद भेटायला आणि मी अपेक्षा पण न ठेवली की आपण तिथपर्यंत पोचतो का नाही पोचतो, कारण की मी याच्या आधीवर काही सायकल चालवली नव्हती. तर मग माझं आता डोक्यात आलं का कसं जावं बाबा. तर मग मी आपल्या श्रीरामपूरमधून स्टार्ट केली. मी श्रीरामपूरमधून म्हणजे मी निपाणीतून 1 वाजता निघालो होतो, घरूनच 1 वाजता निघालो. तर मी श्रीरामपूरमधून बाहेर निघोस तर मला 4:30 वाजले. तर मी श्रीरामपूरमधून मला काही पब्लिक जाऊन देत नव्हती, भरपूर जणं भेटले, त्यांनी मला हेल्प पण केली आणि मंगलम शुभेच्छा पण दिल्या. तर त्यानंतर मी श्रीरामपूरमधून निघालो. तर मला 8:30 वाजले होते मी शिर्डीमध्ये पोहोचायला. शिर्डीमध्ये पोहोचता मला एक दादा भेटले, ते पण आपले सायकल रायडरच होते, स्पेशलिस्ट होते. ते पण ते डेली सायकल चालायचे 41 किलोमीटर. आणि ते मला भेटले, त्यांनी माझी व्यवस्था पण केली शिर्डीमध्ये राहण्याची.
शिर्डीमध्ये माझी राहण्याची व्यवस्था केली, खाण्याची व्यवस्था केली. मग मी तिथे एक दिवस राहिलो. मग तिथून दुसऱ्या दिवशी मी सकाळी 10 वाजता निघालो, फ्रेश वगैरे होऊन 10 वाजता निघालो. तिथून मी साईबाबांचं दर्शन केलं. तिथून मी निघालो 10-10:30ला मग निघालो. दर्शन वगैरे झालं. दर्शन वगैरे झाल्यानंतर मी येवल्यात पोचलो. येवल्यात माझा एक मित्र होता, तो मला म्हणे की मला पण करायची सायकल यात्रा, तर मी पण तयारी करतो, लगेच निघू. त्याच दिवशी त्यांनी सगळी तयारी केली आणि तो माझ्यासोबत निघाला. तो पण म्हणे मला केदारनाथला यायचं, तर त्याला घेऊन मी निघालो. तर मग काही गोष्टींचा मला अडथळा आला होता. मी मनमाडमध्ये गेलो होतो. मनमाडमध्ये मला थोडाफार अडथळा आला होता, तर तिथे व्यवस्था नव्हती राहण्याची. म्हणजे आपण म्हणलं आता थोडंफार पुढे गेल्यानंतर बघू आपल्याला स्टे वगैरे भेटेल. तर पुढे गेल्यानंतर आम्ही अंचलगाव म्हणून तिथे गेलो होतो. बसवा मंदिर होतं तिथं. म्हणलं मंदिरात आपली राहण्याची खाण्याची व्यवस्था होईल. तर तिथं काही सेफ्टी वाटत नव्हतं. ते म्हणे इथं चोऱ्या माऱ्या होत्या म्हणून इथं कॅमेरा वगैरे लावले. तर मी त्या स्वामीला म्हणलं आपण काही इथं सेफ नाही. तर तिथून पुढे गेल्यानंतर आम्हाला एक आश्रम भेटलं होतं. म्हणजे आश्रमात पण व्यवस्था नाही झाली. त्याच्यानंतर आपलं राधाकृष्ण लॉन्स असा होता आणि तिथं मंदिर पण होतं. तर मग मंदिरात व्यवस्था झाली आमची राहण्याची. ते बजरंग दलचे आपले ते माणसं आले, त्यांनी सहकार्य केलं आम्हाला. मग आमची तिथं पहिला स्टे आमचा तिथं झाला. तर तिथं आम्हाला राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था सगळी केली. मग त्याच्यानंतर आम्ही निघालो पुढं. मग आम्ही डायरेक्ट आमचं मालेगावमध्ये गेलो आम्ही डायरेक्ट. तर मालेगावमध्ये गेल्यानंतर आमची व्यवस्था गुरुद्वारात होणार होती. तर गुरुद्वारात काही झाली नाही. मग आम्ही एक ठिकाणी आम्ही एक गाळा बघितला. त्याची पडवीमध्ये आम्ही टेंट वगैरे होता माझ्याकडं, टेंट लावला. आणि मग नाईट झाली होती, आता 7:30 वाजले. तर स्वामीला म्हणलं आपण इथं काहीतरी खायला बनवू. तर बनवायला गेलो आम्ही. तर आमच्याकडे मॅगी वगैरे पास्ता वगैरे होते. तर आम्ही मॅगी बनवायला सुरुवात केली. मॅगी वगैरे झाली, मॅगी खायला लागलो. तर एक काका तिथले नगरसेवक होते, ते आले होते. त्यांनी मला हेल्प केली. मग त्यांनी जेवण पण आणलं होतं. तर त्यांनी पनीरची भाजी, रोट्या वगैरे. म्हणलं आम्ही कांदा वगैरे काही खात नाही, म्हणलं आम्ही यात्रा करतोय. मग त्यांनी कांदा वगैरे काही नाही आणलं त्याच्यात टाकून. त्यांनी 6 रोटी आणली होती, एक पनीर भाजी आणली होती. मग आम्ही ते दोघांनी खाल्ल्यानंतर मग आम्ही पुढं प्रवास आमचा चालू झाला. तर चालू झाल्यानंतर आम्ही मग दुसऱ्या दिवशी धुळ्यात गेलो. धुळ्यामध्ये गेल्यानंतर तिथं पण आमची व्यवस्था झाली. तिथं राहण्याची व्यवस्था सगळी झाली, रूम वगैरे, जेवण बिवण. तिथून आम्ही परत निघालो. तर पुढं निघाल्यानंतर आम्ही खेडेगाव असं थांबलो होतो. त्या गावाचं एका, मला नाव तर नाही आठवत, पण तिथं महादेव मंदिर होतं. मग महादेव मंदिरात आम्ही तिथे थांबलो. आम्ही प्रवास एकदम फास्ट केला. फास्टमध्ये आम्ही ते रन काटतच गेलो. लवकर आपल्याला पुढे जायचं आहे. तर मग तिथं महादेव मंदिरात आम्ही मुक्काम केला. तिथं महादेव मंदिरात थांबल्यानंतर आमची राहण्याची, खाण्याची सगळी व्यवस्था झाली. मग तिथं काही अडचण नाही आली. मग आम्ही MP बॉर्डर पार केली. MP बॉर्डर पार केल्यानंतर आम्हाला असं वाटलं की नाही की आता MPत आलो आहे, तिथं धोका वगैरे असं काही माहिती नव्हती, काही नाही. आणि मॅपच्या भरोसा आम्ही कधी चाललो नाही काका. तर मॅपच्या भरोशावर मी चाललोच नाही, मॅप कधी लावलाच नाही. मग मी तिथून पुढं निघालो. म्हणलं आता MP बॉर्डर लागली. तरी पण आम्ही तो पूर्ण जंगली जंगल एरिया, कारण की ते जंगल लागतं तुम्हाला माहिती असतं. आणि तिथून भीती पण वाटायला लागली. आणि भरपूर मोठा असा घाट लागला आम्हाला. मग तो चढाव होता लय भरपूर मोठा. तो चढाव आम्ही पायीच केला, कारण की सायकल गिअरची असल्यामुळे तिचा काही फायदा नाही. कारण की आपल्याला आपली एनर्जी वायाच घालायला लागते, कारण की पॅन्डल मारल्याशिवाय ते सायकल पुढे जाणार नाही. आणि माझ्या सायकलीवर 35 किलो वजन होतं. कपडे वगैरे, टेंट बेंट सगळं, पॉवर बँक, हे कॅमेरा बिमेरा, माझे कपडे पण होते, सामान पण होतं, जेवण वगैरे बनवायचं, मिनी गॅस, त्याचे सिलेंडर 6 सिलेंडर होते. त्याच्यामुळे तिचं भरपूर वजन होतं. आणि ती सायकल काय चालवल्या जात नव्हती. तर आम्ही लोटत मी पण मग लोटत ती सायकल घेऊन मी पुढं निघालो. तो भरपूर काटलं, कारण की तो 3 किलोमीटरचा होता. 3 किलोमीटरचा त्यापेक्षा जास्त होता तो घाट, कारण की आम्ही तो म्हणजे इतकं वैतागलो तिथं. मग पुढं आम्ही गेल्यानंतर आम्हाला ताण लागल्यानंतर आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो. तर तिथं म्हणजे छोटंसंच, लय मोठं पण नाही, कारण की तिकडे एवढं काय भारी नाही. तर आम्ही गेलो तिथं. तर तिथं पाणी बॉटल विचारली, पाणी बॉटल कितीला? तर ती पाणी बॉटल 30 रुपयाला भेटली, कारण की पाणीच नव्हतं रोडला. तर आम्ही तिथं ती पाणी बॉटल 30ला घेतली. मग तिथं ती एक तर लगेच संपलीच. मग परत दुसरी घेतली. तर आता पर्यायच नाही, कारण की 30ला तर घ्यावंच लागणार. आपल्याकडे एवढं काय बजेट नव्हतं. तरी पण आम्ही प्रयत्न केले, घेतली. मग पुढे गेल्यानंतर परत आम्ही भरपूर रन काढला. परत आम्हाला एक महादेव मंदिर भेटलं. तर महादेव मंदिर भेटलं, मग आम्हाला तर भारी वाटलं, कारण की महादेव मंदिर प्रत्येक ठिकाणी भेटतच गेलं. कारण की आता मला केदारनाथला जायचं म्हणलं, महादेव सोबतच राहणार. मग मी गेल्यानंतर मला तिथं महादेवाचं मंदिर भेटलं. तिथं पण गेल्यानंतर म्हणजे प्रत्येक ठिकाणी महादेव मंदिरात गेलो ना,
मला तिथं बाबांनीच तुला बोलवलं, त्यामुळे बाबा बाबांनी प्रत्येक वेळेस तुझ्या बरोबर होते. प्रत्येक वेळेस सोबत होते आणि त्यांनी माझी जेवणाची व्यवस्था सगळी त्यांनी पहिलेच केलेली होती. फक्त तू ये, मी इथं व्यवस्था झालेली. तिथे गेल्यानंतर आम्ही विचार करायचो थांबायचं बिंबायचं, इथं राहायला व्यवस्था होईल का, असं तसं. आणि तिकडे सगळी हिंदी, काही काही लोकांना समजत होती. बरोबर. आणि मग ते काय झालं मग इंदोरमध्ये गेलो होतो. इंदोरमध्ये गेल्यानंतर तिथं पण बावडेवाला मंदिर म्हणून बजरंगबलीचं मंदिर आहे, खूप फेमस तिथलं. मग तिथं एक दिवस थांबलो बरं का काका. एक दिवस थांबल्यानंतर आम्ही तिथं थांबलो. आजारी पडलेला होता स्वामी, त्याच्या पायाचं ते लिगामेंट सुजली होती. लिगामेंटमुळं त्याला भरपूर प्रॉब्लेम आला. तर मग त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. आम्ही दोघं गेलो. मग तिथं ट्रीटमेंट केली. मग त्याला नी कॅप लावल्या. त्या नी कॅप लावल्यामुळे त्याला थोडाफार फरक पडला. मग ते एक दिवस आम्ही स्टे केला तिथं. तिथं पण जेवणाची सोय झाली होती, कारण की तिथं पंडित लोक जे राहायचे ना, तिथं आश्रमच होतं, गौशाळा होती. आणि आमची गौशाळेमध्ये राहण्याची व्यवस्था केली होती. पत्र्यात शेड. आम्ही तिथं मग आमचं ते स्लिपिंग बॅग होतं माझ्याकडं. स्लिपिंग बॅग एक त्याच्याकडे, एक माझ्याकडं. मग आम्ही ती स्लिपिंग बॅग खोलली, त्याच्यात झोपलो. ते जेवण बिवून करून झोपलो. आम्हाला जेवण वगैरे पण आलं होतं, आम्ही झोपलो. तर दुसऱ्या दिवशी आम्हाला तिथं असा प्रॉब्लेम झाला की आम्हाला लोक हेल्प करायला यायचे ना, तर तिथले पंडित लोक जे होते ना, ते सेवा करायचे. तर ते सारखे वारंवार आम्हाला ते बोलायला लागले की तुम्ही इथं थांबू नका, असं तसं. आता ते हेल्प करताय, तुम्ही एवढं लांबून आले, महाराष्ट्रातून आलेले. आणि आता श्रीरामपूर शिर्डीचं ते नाव ऐकून ते लोक भरपूर आले, कारण की आपले महाराष्ट्रातले लोक तिकडे आहे. आणि तिकडं 70% लोक काका तिथं आहे महाराष्ट्रातले, ते मराठी बोलतात. मग आम्ही त्यांच्यासोबत बोललो. त्यांनी आम्हाला म्हणजे मग दुसऱ्या दिवशी आम्ही तिथं होतो. मग आज दुपारचं आम्हाला जेवण आलं तिथं. ती ताई ना अंदरसूल, येवल्यामध्ये अंदरसूल, तिथली एक ताई होती. मग तिने आमची राहण्याची खाण्याची व्यवस्था तिथंच केली होती. मग तिनेच आम्हाला तो ॲड्रेस दिला होता का तुम्ही तिथं जा. लोकेशन आम्हाला भेटलं होतं, कारण की आम्हाला इंस्टाग्रामवर मेसेज आला होता स्वामीला. तर स्वामी त्यांच्याशी बोलला तर ताई आम्ही अशा ठिकाणी आलो. मग त्यांनी ॲड्रेस दिला. आम्ही भरपूर फिरलो. मग ते आम्ही लाईव्ह लोकेशनमुळे आम्ही तिथे पोचलो. तर तिथे जेवण आलं. दुपारचं आम्ही तिथं जेवण केलं. जेवण केल्यानंतर मग 7 वाजले. आम्ही तिथं झोपलेलो होतो. तर मंदिरात आरती चालली होती. म्हटलं चला स्वामी आरती करू आपण. आरतीला थांबलो. आरती वगैरे झाल्यानंतर परत पब्लिक आम्हाला भेटायला आली. परत हेल्प वगैरे करायला लागली, जेवणाची व्यवस्था वगैरे, नाही का. असं तसं आम्ही काही म्हणलोच नाही त्यांना, कारण नका म्हणलं, थोडं इथं प्रॉब्लेम होता. आम्हाला हेल्प पण नका करू, आम्हाला भेटायला पण नका येऊ. कारण की आम्ही तिथं पहिलेच आम्हाला बोलत होते पंडित का तुम्ही इथून निघून जा. बरोबर. म्हणलं ठीक आहे, आम्ही निघून जातो. पण आता उशीर झाला 7:30 रात्रीच. आम्ही इंदोरमध्ये कुठं राहू, आम्हाला इथली काय माहिती नाही. तर मग आम्हाला तिथून त्यांनी लय टॉर्चर केलं, निघून जा, असं तसं. मग तिथले असेच आमच्या वयातले 4-5 मुलं होते, ते आम्हाला येऊन भेटले तर तुम्ही इथून जाऊ नका दादा, आम्ही त्या आश्रमातले मेन महाराज आहे त्यांना फोन करू. त्यांचं दुसरं आश्रम भरपूर लांब होतं, तिथून 100-150 किलोमीटर लांब होतं. तिथं ते गेलेले होते, कारण की त्यांचे 2 आश्रम होते. मग त्यांना कॉल केला की आज असा प्रॉब्लेम होतो आहे. तर ते म्हणे त्यांना राहू द्या तिथंच. त्यांनी सांगितलं राहू द्या, तर त्यांना खाण्याची व्यवस्था करा, पाणी वगैरे लागलं पाणी द्या, राहण्याची व्यवस्था करा. पण त्यांनी काय ऐकलं नाही. त्यांनी आम्हाला तिथून काढून दिलं. अक्षरशः आमच्या डोळ्यातून काका पाणी यायला लागलं. आम्ही रडायला लागलो. इंदोरमध्ये रडायला लागलो दोघं पण. म्हणलं आता काय करायचं, 7:30 वाजले, काहीच पर्याय नाही. आणि जेवण वगैरे पण नाही, काही नाही. आता बनवायचं कुठं काय. मग आम्ही रडायला लागलो आणि आम्ही तिथून पुढे निघालो. आम्ही 500 मीटर अंतरात गेलो होतो. तेच 5 मुलं आम्हाला घ्यायला आले की दादा चला म्हणे तुम्ही. मग ते हिंदीमध्येच होते. भैया चलो बोले आप तुम मंदिर में तुम्हारे रहने की व्यवस्था हो गई. हमने बाबा जी को बोला है कि लोग आए थे, इनको ऐसा बोले पंडित जी, ऐसा वैसा. मग त्यांनी ते बोलल्यानंतरून मग आम्हाला घ्यायला आले. पण तरी पण आम्ही काय स्वामीला म्हणलं नको राहू, परत आपल्याला प्रॉब्लेम येईल. मग म्हणे चल. मग आम्ही पुढे निघालो. परत त्यांनी आम्हाला गाड्या वगैरे आडव्या केल्या. ते म्हणे चालावंच लागेल तुम्हाला आमच्यासोबत. मग त्यांनी मंदिरात आणलं. मंदिरात आणल्यानंतर आमचे नाही का तेच स्वतःहून डोळे पुसायला लागले. त्यांना क्यू यायला लागली ना, म्हणजे ते दया करायला लागले. म्हणजे आपल्याला वाटतं MP मध्ये लोक असे तसे, पण हे भ्रम आहे. तिकडचे पण लोक चांगले. आणि मग त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे थांबा, तुम्हाला काही खायचं आहे का काय. आम्ही म्हणलं काहीच नाही पाहिजे ना आम्हाला. म्हणलं तुम्ही इथून जा म्हणलं. परत आम्हाला ते बोलते नाही, बोले हमने बात की है बाबा जी से कि आप लोगों को कुछ दिक्कत नहीं होगी. उनको बोला है कि खाना वहाँ से तुमको खाने को आएगा. तर त्यांनी आम्हाला जेवण वगैरे पण नाही दिलं त्या पंडित लोकांनी. सगळ्यांसाठी बनतं तिथं, पण त्यांनी आम्हाला जेवण नाही, पाणी नाही, काहीच नाही. मग आम्ही आमच्याकडं फरसाण वगैरे होते. मग ते आम्ही तेच खात होतो. मग ते मुलं म्हणे आम्ही 1 जण आलं त्यातला म्हणे मी जेवण घेऊन येतो, तुम्ही तोपर्यंत काही खाऊ नका. तर त्यांनी आम्हाला दाल तडका, शेवभाजी आणि रोट्या वगैरे आणून दिल्या. मग आम्ही ते जेवायला बसलो. जेवण
केलं, पण पाणी नव्हतं प्यायला. तर महादेवाची कृपा अशी होती की एक व्यक्ती आला माझ्याच वयासारखा, असं स्ट्रॉंग बिंग होता, आणि आला तो येऊन बसला, त्याच्याच येऊन बसला. आणि बसल्यानंतर नाही का, तर त्याला एक जणांनी सांगितलं त्यातलं का पाणी आण म्हणे. मग त्याला पाणी आणायला लावलं, तर ते पाणी घेऊन देत नव्हतं ना. ती व्यक्ती डायरेक्ट पाणी बॉटल आम्हाला 2-2 लिटरच्या 2 पाणी बॉटल घेऊन आले. त्याच्याकडे पैसे नव्हते, काय नाही. त्यांनी त्यांनी कॉन्ट्री केली होती ना जेवणासाठी आम्हाला, तर त्याच्याकडे पैसे नव्हते, काही नाही. ते डायरेक्ट काय म्हणलं माझ्याकडे पैसेच नाही. मग ठीक आहे, ते बाकीच्यांनी कॉन्ट्री केल्यानंतर आम्हाला ती जेवणाची व्यवस्था केली होती. तर त्याच्याकडे पैसे नसल्यामुळं तो त्याचं पाणी आणायला गेला. मग त्याला पाणी आणायला सांगितलं. पाणी आणायला गेला, त्याच्याकडे पैसे नव्हते. 2-2 लिटरच्या 2 बॉटल घेऊन आला. बॉटल घेऊन आल्यानंतर आम्ही पाणी पिलं. आणि आमच्याकडे जे आंबे होते ना, आंबे आम्हाला दिले होते, ते आंबे आमच्या बॅगेत होते. मग आम्ही प्रत्येकाला एक दिला. त्यांना म्हणलं तुम्ही एक खा भाऊ. तर तो आंबा घेतला. तर तो आंबा म्हणे मला नाही खायचा आणि तुम्हालाच राहू द्या. मग त्यांनी तो आंबा आमच्या वशीच ठेवला. त्यानंतर आमचं जेवणाचं असं नाही का, सगळेजण बसलेले, सगळेजण आमच्यासोबत बसले, आंबे खाताय, बोलताय बिलताय, आम्ही जेवण पण करतोय. पण ती व्यक्ती ना काही क्षणामध्ये डायरेक्ट गायब झाली तिथून, डायरेक्ट गायब झाली. आणि त्यावेळेस आमच्या डोळ्यातले अश्रू थांबले. आम्ही डायरेक्ट नाही का असं डायरेक्ट एक्सायटेड झालो, अरे काय. मग तो आणि घाबरायचं नाही, आता बाबा आपल्यासोबत आहे, किती अडचणी आले ना, आता आपल्याला साक्षात चमत्कार घडलेलाच आहे. बरोबर आहे. कारण की व्यक्ती गायब झाली. आणि आता कसं आहे ते, म्हणजे ते डायरेक्ट गांजाच प्यायचे तिथं, कारण की ते मंदिर महादेवाचं होतं. आणि आता भरपूर जण तिकडं गांजा वगैरे प्यायतात, ते स्वतः गांजा प्यायता येतात. तर आम्ही विचारलं होतं की तुम्ही गांजा का प्यायता. म्हणे माझे भक्त बोलवतं मला इथं प्यायला. त्यांनी हे पण बोललं होतं. मग मी आता सांगणार नव्हतं, पण तुम्हाला सांगितलं. त्यांनी आम्हाला डायरेक्ट सांगितलं का माझे भक्त बोलवत आहे, मी नाही येत, माझे भक्त बोलवत आहे आणि ते मला पाजतात, हे पण सांगितलं त्यांनी. मग आम्ही एक त्यांना सांगितलं की याच्यापासून हे बाबाचा प्रसाद नाही. मग आम्ही त्यांना हे पण म्हणलं बाबाचा प्रसाद वगैरे काही नाही. बाबांना ज्यावेळेस ते विष चढलं होतं ना, त्यावेळेस त्यांनी ते जळजळ होण्यासाठी ते पेला होता. पण मग काही जणांचा असा भ्रम आहे की बाबांचा प्रसाद आहे. तर मग ते त्यावेळेस गायब झाले तिथून. आम्ही चकित झालो, अरे साक्षात चमत्कार घडला म्हणलं स्वामी. मग त्यानंतर आमचा कॉन्फिडन्स वाढला. मग आम्हाला आता जायचं म्हणजे डायरेक्ट एका दिवसात डायरेक्ट उज्जैन जायचं, काही केलं तरी उज्जैन जायचं. तर आम्ही टार्गेट ठेवलं होतं, सकाळी 4ला उठायचं आणि आपल्याला उज्जैनला आजच्याच पोहोचायचं. तर आम्ही तिथून तयारी केली. मग आम्ही डायरेक्ट सरळ उज्जैनला निघालो. तुम्ही असं काही ठरवलं होतं का प्रत्येक दिवशी इतकं टार्गेट ठेवलं होतं? हो, टार्गेट म्हणजे आमचं कसं, आमचं मूडवर झालं होतं. तर आपल्याला एवढी चालवायची तेवढी चालवायची. मग टार्गेट फिक्स काही नव्हतं, पण मग आमचं एक टार्गेट झालं होतं बरं का. त्यात 80 किलोमीटरचं, डेली 80 किलोमीटर. तर आम्ही 35 किलोमीटर, मग एकदा मी चालवली 35 किलोमीटर. स्वामी मग माझ्यासोबत 40-45 किलोमीटरला आला. त्याचे पाय दुखायला लागले, कारण की त्याला पण अनुभव नव्हता. तो मग माझ्या जोडीला आला. इथून तर मी एकटाच निघालो होतो, कारण की मी कोणाच्या भरोशावर यात्रा स्टार्ट नव्हती केली. तर मग तो माझ्या जोडीला होता, त्यामुळं काही वाटलं नाही. मग तो निघाला. मग 45 किलोमीटर त्याचा एक झाला टप्पा. मग मी त्यासोबत डायरेक्ट मी इकडून गेलो होतो नॉन स्टॉप, म्हणलं चला, तिथून लगेच निघालो होतो मी तिकडं. तर माझं मग मी त्याला घेऊन असं आमचं एक टार्गेट फिक्स झालं. मग नाही का 80 किलोमीटर चालायचं. 80 किलोमीटर नंतर आम्हाला ते काही वाटायला नाही लागलं. 80 नंतरून ते डायरेक्ट 85-90 डायरेक्ट मग ते 100ला टार्गेट गेलं. 100ला गेल्यानंतर ते मग आमचं डायरेक्ट 110-120 हे फिक्स आकडा झाला. मग टार्गेट झालं 120 किलोमीटर काही करून चालवायची. 100-120 हेच बजेट झालं. मग आम्ही तिथून निघालो डायरेक्ट. आम्ही म्हणलं आता म्हणलं उज्जैन जायचं. उज्जैन तिथून जवळ होतं. उज्जैनला गेलो आम्ही तिथून. मग आम्ही उज्जैनला संध्याकाळी पोहोचलोच. तर पोहोचल्यानंतर नाही का आम्ही जाता म्हणजे असं पुढंच चाललो आहे. म्हणजे उज्जैनमध्ये पोहोचलो होतो, मंदिराजवळ तर काही गेलो नव्हतं. म्हणलं आपण इथं स्टे घेऊ. तर एक दादा आला, म्हणे नाही का तुमची राहण्याची खाण्याची व्यवस्था मी करतो. कारण की त्यांनी नाश्ता केली होती, आम्हाला त्यांच्या भरोसा नव्हता. कारण की उज्जैन आहे की आता तिथं म्हणजे भरपूर तिथं गुन्हेगारी जास्त आहे. तर आम्ही मग घाबरायला लागलो, नाही का आपण नवीन आहे असं तसं. मी घाबरायला लागलो. तर मग घाबरल्यानंतर मग मला असं वाटलं डाऊट यायला लागलं, नाही का. पण त्यांनी गेल्यानंतर आमची व्यवस्था केली. तिथं आम्हाला लस्सी वगैरे पाजली. लस्सी पाजल्यानंतर थोडाफार आम्हाला नाही का त्यांच्यावर विश्वास पटायला लागला. मग ती व्यक्ती समोरची भरपूर पैसे आले होते, कारण की त्यांचं कंटिन्यू पैशावरूनच बोलणं चालू होतं. मग त्यांचा एक जोडीदार होता. मग तो आमच्यासोबत आला. तर त्याने आमच्यासोबत आल्यानंतर आम्हाला काय खायचं तुम्ही खा, मग जे खायचं ते खा. आम्ही काही एवढं खात नव्हतो, जास्त काही जेवण करत नव्हतो. आम्ही थोडं जेवण केलं. आमचं तिथं बिल झालं 250 रुपये. ते नाही तुम्ही काहीच खाल्लं नाही राव, काय खाल्लं असं. ते विचारत पडले. म्हणलं आम्ही सायकलिंग करतो म्हणून, त्यामुळे आम्ही काही जास्त जेवण करत नाही. मग तिथं जेवण वगैरे केलं. त्यांनी त्यांची स्वतःचं हॉटेल होतं,
तिथं आम्हाला रूम दिली. मग रात्री आम्ही तिथे थांबलो. दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो, आता मंदिरात जायचं आपल्याला, तिथे थांबायचं आहे. मंदिरात निघालो, बाबांचं दर्शन करायला निघालो आम्ही. तर आम्ही पुढे गेल्यानंतर आम्हाला एक 4 व्हीलर भेटली. तर ते महाराष्ट्रातलेच होते, ते दर्शनाला आले होते. तर ते भेटल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला की आपले महाराष्ट्रातली व्यक्ती एवढे लांब आली. मग भेटल्यानंतर त्यांनी हेल्प पण केली मला. 500 रुपये दिले म्हणे, तुम्हाला जेवणा खावणाला राहू द्या, तुम्हाला अडचण नाही येणार म्हणे. जिथं तुम्हाला गरज पडेल तिथं तुम्ही जेवण करा. मग आम्ही तिथून पुढं गेलो, मंदिरात गेलो. मंदिरात आम्ही एंट्री केली. तिथं राहायचं कुठं, भरपूर गर्दी होती. महाकालचं दर्शन करायचं म्हणलं, मग धर्मशाळा आम्हाला दिसली. तर तिथं आमची त्यांनी एक जणांनी सांगितलं की इथून तुम्ही जा सरळ, लेफ्टला धर्मशाळा आहे. म्हणलं ठीक आहे चालेल. मग आम्ही गेल्यानंतर धर्मशाळेत आमची व्यवस्था झाली. तिथं 200 रुपये चार्जेस आहे. तर आम्ही यात्रेकरी म्हणून आम्हाला ते फ्रीमध्ये भेटलं. मग आमची तिथं 1 दिवस राहण्याची व्यवस्था झाली. 1 दिवस राहण्याची व्यवस्था झाली. आम्ही आता म्हणलं अरे 1 दिवसात काय मन भरत नव्हतं, आता महाकालला आलो एवढ्या दिवसांनी, आपण ते पण ऐकलो. त्याला म्हणलं आजचे दिवस मुक्काम करायचं. आम्हाला दुसऱ्या दिवशी तिथं चार्जेस लागले 100 रुपये धर्मशाळेमध्ये. आणि आम्ही म्हणलं चला आता इथं एक छोटासा ब्लॉग बनवू असं तसं. पण तिथं काय फोन वगैरे अलाउड नाही, आता डायरेक्ट बंद झालेलं आहे, बॅन केलं आहे. तर आम्ही तिथं गेल्यानंतर मग आम्ही महाकालचं दर्शन वगैरे केलं. दर्शन केल्यानंतर आता म्हणलं आपलं दुसऱ्या दिवशी 4:30 वाजता आरतीला जायचं. मग आम्ही दुसऱ्या दिवशी पण सकाळची आरती घेतली. त्याच्यानंतर मग आम्ही म्हणलं आता काल भैरवला जायचं. म्हणलं आपला दुसरा दिवस आहे इथून निघायचे. मग आम्ही काल भैरवला पण गेलो. काल भैरवचं पण दर्शन केलं. तिथं दारू वगैरे चढवतं, पण ते आता काही बंद केलेलं आहे. दारू वगैरे काही चढवत नाही तिथं. आम्ही आरती आम्ही गेल्यानंतर आम्हाला आरती भेटली. मग आरतीला आम्ही उभं राहिलो, आरती भेटली. आम्ही बी नशीबवान, प्रत्येक वेळेस आम्हाला ती आरतीच भेटायची. मग आम्हाला आरती वगैरे भेटली. आम्ही तिथे थांबलो वगैरे. मग तिथून म्हणलं आता चला आपल्याला निघावं लागेल. तर निघावं लागेल. आम्ही मग कंटिन्यू आमचं डेलीचा प्रवास चालू केला. आता म्हणलं आपल्याला वृंदावन जायचं आहे. कारण की आता तिथं एक ज्योतिर्लिंग होतं, पण आम्ही केलं नाही MP मध्ये. तिथे गेलो नाही कारण की तिथं लूटमाप होत होती. तर आम्ही तिथं काही गेलो नाही. मग त्याला म्हणलं डायरेक्ट आपण जाऊ आपण वृंदावन, प्रेमानंदजी महाराजांना भेटायचं आहे. मग प्रेम मंदिरात दर्शन पण करू. तर गेलो आम्ही. मग कंटिन्यू आमचं शेड्यूल चालू झालं ते. आज 100 किलोमीटर चालायचे, 120 किलोमीटर चालायचे, कंटिन्यू असं आम्ही चालवायला लागलो. तर आम्हाला तिथं पोचायला आम्ही वृंदावनला 12 दिवस लागले. 12 दिवसात आम्ही म्हणजे टोटल आमची यात्रा म्हणजे निघल्यापासून आम्हाला 12 दिवस वृंदावनला लागले जाण्यात. तर वृंदावनला पोचल्यानंतर आम्ही म्हणलं अरे इथलं तर काहीच माहिती नाही. मग आम्ही चालत राहिलो, विचारत पुढे गेलो. मग तिथं गेल्यानंतर आम्हाला सगळ्या धर्मशाळा सगळ्या होत्या. मग तिथं एक गादीवर झोपायचं आपल्याला 100 रुपये चार्जेस होतं. अरे यार म्हणलं आम्ही यात्रा करी एवढ्या लांबून आलो आहे तरी पण नाही सर्वांना सामान डायरेक्ट. मग 100 रुपये चार्जेस होते, एक गादी झोपायचे 100 रुपये चार्जेस. तर मग आम्हाला म्हणलं आता काय स्वामी आपल्याला किती दिवस राहायचं आहे. तो म्हणे आपण 5-1 दिवस राहू. म्हणलं ठीक आहे. म्हणलं आत्ताचे पेमेंट करू आपण 200 रुपये. तर केल्यानंतर आम्हाला तिथं फॅन वगैरे काही अवेलेबलच नव्हतं, कारण की तो फॅनच खराब होता. आणि बेसमेंटला ते सगळे रूम वगैरे बनवले होते. आणि बेसमेंटला डायरेक्ट त्या गाद्या प्लेन टाकताय आणि वरती फॅन वगैरे. मग आम्ही तिथं बेसमेंटला झोपलो. मग झोपल्यानंतर मग तिथं लाईट प्रत्येक वेळेस जायची. मग ते भरपूर गरम व्हायचं. मग म्हणलं चला आता फ्रेश वगैरे हो, आपण जाऊ मंदिरात दर्शन करायला. प्रेम मंदिरात गेल्यानंतर आम्ही दर्शन वगैरे केलं. तर 8:30 वाजता बंद होतं मंदिर. आम्ही त्याच्यावर गेलो, फोटो वगैरे काढले, दर्शन केलं. मग दुसऱ्या दिवशी पण सकाळी उठल्यानंतर आम्ही दर्शन वगैरे केलं. मग थांबलो वगैरे नाही का. मग तिथं आम्ही थांबल्यानंतर मग असंच प्रॉब्लेम यायला लागले जेवणाचे. म्हणलं अरे यार काय करायचं. मग तिथं आम्हाला आश्रम भेटला. आश्रमात आम्हाला जेवणाची व्यवस्था झाली. मग जेवणाची व्यवस्था झाली. आम्ही तिथं जेवण केलं. मग जेवण झाल्यानंतर परत मग संध्याकाळ झाल्यानंतर आम्ही परत दर्शनाला गेलो. दर्शन केल्यानंतर मग संध्याकाळी आम्ही जेवण विकत खाल्लं. मग तिथं गेल्यानंतर आम्हाला म्हणजे आम्ही पनीर भाजी घेतली, रोटी वगैरे घेतली, कारण की हेल्थसाठी भारी येते बरोबर प्रोटीन म्हणून आम्ही तेच जेवण जास्त करायचो. मग बाहेर जर तुम्ही जाताना सोबत काही नेलं होतं का, जर कधी गरज पडली आपल्याला आपण स्वतःहून स्वयंपाक करावा लागतो तर असं काही नेलेलं होतं का? नाही संघ निघताना काही नाही घेतलं मी. पुढे गेल्यानंतर आम्ही MP सोडल्यानंतर आम्ही जास्त घेतलं, कारण की आमच्याकडं जात आम्ही दुकान जसे भेटत होते मॅगी वगैरे घेत होतो. पण मग तांदूळ वगैरे आम्हाला लागणार होते, तर मग आम्ही वरण भात वगैरे बनवू आपण ते खाऊ, म्हणजे त्याच्या जेणेकरून त्यांनी पोट भरेल. बरोबर. मग ते घेतल्यानंतर आम्ही पोट बीट मग म्हणलं भरणच आपलं. स्वामीला म्हणलं आपण खिचडी भात वगैरे बनवू. तर मग आम्ही तिथून पुढं आम्ही मग ते बनवायला सुरुवात केली.
मग आम्ही एकदाच बनवलं ते, कारण की नंतर गरज पडत नव्हती, कारण की एवढी हेल्प व्हायला लागली की आम्हाला प्रत्येक ठिकाणी जेवायलाच बोलायचं, भरपूर जेवण वगैरे भेटायचं, डाळबट्टी हे ते यायचं, आम्हाला ते पार्सलच भेटून जायचे. मग आम्हाला गरज एवढी पडत नव्हती, मग आम्ही ते काही स्वयंपाक बनवत नव्हतो. तर जास्त आम्हाला गरज स्वयंपाकाची पडल्यानंतर मग आम्ही नाही का MP सोडल्यानंतर आम्हाला राजस्थान बॉर्डर लागली. राजस्थान बॉर्डर आम्ही पार केल्यानंतर लय अडचण यायला लागली. मग राजस्थान बॉर्डर पार केल्यानंतर आम्ही UP बॉर्डर लागली. UP बॉर्डरमध्ये अडचणी यायला लागल्या, UP बॉर्डरमध्ये हाल व्हायला लागली, आणि तिथं महागाई पण जास्त आहे. मग आम्ही तिथं तांदूळ वगैरे घेतले. मॅक्झिमम प्रवास कधी राहायचा, दिवसा का रात्री? दिवसा नाईटला आम्ही प्रवास जास्त शक्यतो करत नव्हतो. राजस्थानमध्ये तर भयानक हिट असेल त्यावेळेस. राजस्थानमध्ये इतकी हिट होती सर का तुम्ही डायरेक्ट उभे राहू शकत नाही. आणि तिथं इतके मोठे मोठे कूलर आहे, माझ्या हाईटी आवडले 6-6 फूट डायरेक्ट कूलर आहे तिथं. ते कूलर लावून तिथं लोक राहतात, आणि तिथले हॉटेलमध्ये बसा तुम्ही, खुर्चीवर बी बसले आणि पाय खाली टेकवले तरी तिथं टेम्परेचर जास्त आहे, डायरेक्ट 45-50 डायरेक्ट तिथं सेल्सिअस. मग ते तापमान जास्त आहे तिथं. तर तिथं आम्हाला जास्त करून नाही का पाय टाकवता येत नव्हते, आणि सायकल पण मग नाही का पंक्चर होण्याची जास्त शक्यता होते. तर मग पुढे गेल्यानंतर छोटंसं एक पंक्चर झालं माझ्या सायकलीचं. तर पंक्चर झाल्यानंतर मग अरे यार पंक्चर कुठं काढायचं, पंक्चर म्हणलं अरे यार पंक्चर कुठं काढायचं. मग पंक्चर आम्ही एक नाही का पंप होता, तिथे गेल्यानंतर आम्ही ते पंक्चर म्हणलं आता स्वामी पंक्चर तर काढावं लागेल. पंप वगैरे माझं सगळी किट होती, किट मग ती काढल्यानंतर मी ते पंक्चर म्हणलं आता काढावं लागेल. त्याला म्हणलं बस तू, मी पंक्चर काढतो. मग आम्ही सायकल वगैरे पंपवर लावले, तो थोडा रेस्ट केला त्याने आराम. मग तोपर्यंत मी पंक्चर काढलं स्वतः हाताने. मागच्या टायरच पंक्चर झालं, कारण की वेट जास्त होता आणि त्याच्यावर ते पंक्चर झालं. तर मग मी ते पंक्चर काढल्यानंतर मग आम्ही तिथून निघालो. तर आम्हाला पुढे अडचणी अशा यायला लागल्या, ते तापमानामुळे ती सायकलला त्याची हवा टिकत नव्हती जास्त, कंटिन्यू मग आम्हाला हवाच मारायला लागायची. आणि मग पुढे गेल्यानंतर मग ते हवा अशी कमी व्हायला लागली. पुढे गेल्यानंतर आम्हाला जंगल लागलं, परत राजस्थान सोडल्यानंतर आम्हाला जंगल लागलं. तर जंगल 265 किलोमीटरचं होतं, त्याला काहीच नाही, पाणी बॉटलला भेटणार नाही, काय नाही. तर बापरे म्हणलं आता काय करायचं. तर आम्ही मग म्हणलं अरे कुठून तरी आपल्याला मार्ग शोधावा लागेल, नाही तर आपल्याला राहण्याची व्यवस्था नाही राहणार. आम्हाला भीतीच एवढी वाटायला लागली. एवढं 265 मध्ये आम्ही मग 265 डायरेक्ट आम्हाला सांगितलं 265 किलोमीटर मध्ये काहीच नाही. मग म्हणलं जेवढं होईल तेवढं कव्हर करत चालायचं आपल्याला. तर मग तिथून मग म्हणलं आता स्वामी निघावं लागेल. जे काय पाणी होतं आम्हाला जिथं भेटायचं आम्ही तिथून भरून घ्यायचं पाणी बॉटल. मग भरल्यानंतर आम्ही जेवढं होईल तेवढं शक्य होईल तेवढं आम्ही चालवायचो. तर मग आम्ही डायरेक्ट 30-40 किलोमीटर गेल्यानंतर आम्ही थोडं थांबायचो, स्टे घ्यायचो, पाणी बिणी प्यायचो, थांबायचो, बसायचो. तिथून पुढे गेल्यानंतर मग परत आम्ही आमचं 40-50 किलोमीटर चालल्यानंतर परत थांबायचो. मग थोडं दम वगैरे मारायचो, थोडं रेस्ट करायचो. मग तिथून आम्ही डायरेक्ट शेवट टार्गेट का आपल्याला 6:30 वाजेपर्यंत आपल्याला 120 किलोमीटर टार्गेट कंप्लीट करायचं आहे. कारण की आम्ही सकाळी 7:30ला चालू करायचो, 6:30 वाजेपर्यंत आमचं 120 किलोमीटर फिक्स व्हायचं. कारण की आम्हाला ते कव्हरच करायचं होतं, कारण की 265 किलोमीटरचं ते. तर मग आम्ही तिथून लय फास्ट निघालो. आणि ज्यावेळेस आम्ही स्टार्ट केलं आणि आमचं 120 किलोमीटर झाल्यानंतर आम्हाला एक धाबा भेटला. कारण की धाबा भेटला ते पंजाबी धाबा होता. आणि तिथं मग आम्ही गेल्यानंतर आम्ही थकलेलो होतो. तिथे एक गाडी पंक्चर झाली होती, XUV होती, नवीनमधली होती, ब्लॅक कलरमध्ये. मग ते तिकडचे होते, ते उडीसाचे होते. मग त्यांची ती स्टेपनी ती हँडिकॅप होते. म्हणलं स्वामी आपल्याला हेल्प करावं लागेल, कारण की ते काका हँडिकॅप आहे, टायर बदलू शकत नाही, स्टेपनी होती. आणि त्या गाडीची आम्हाला काही नवीन गाडी, आमच्याकडे काय 4 व्हीलर नाही, आम्हाला त्याची काही माहिती नाही. मग ते स्टेपनी कशी खोलायची काय आम्ही यूट्यूबला चेक केलं. यूट्यूबला चेक केल्यानंतर ती स्टेपनी ती खाली होती मागच्या डिकीत. मग ते उघडलं, मग त्याच्यात म्हणलं आता जॅक कुठं आहे, जॅक पण ते माहीत नाही, तो पण असा जॅकमध्ये तिचा. आता नवीन गाडी आपलं काय माहिती, आणि आपण कधी चाक बदललं नाही, काय नाही. आम्ही सगळं काढल्यानंतर मग चाक वगैरे खोललं मी. चाक वगैरे खोलल्यानंतर ते काढलं, ते पण काढता येत नव्हतं, ते पण यूट्यूबवरच बघून काढू राहिलं आम्ही. आणि इतकं म्हणजे नाही का ते पण हसत होते, कारण की आम्हाला काही येतच नव्हतं. मग तरी पण मी कोशिश करून काढलं, स्वामीने थोडी मदत केली. मग काढल्यानंतर आम्ही ती स्टेपनी बदलून त्यांना लावून दिली. स्टेपनी लावल्यानंतर मग ती फिटिंग वगैरे केली मी, आणि मागं स्टेपनी ठेवून दिली व्यवस्थित. आणि मग ते हॉटेलला आम्ही जेवण्यासाठी बोलवलंच होतं. तर ते म्हणे आमच्याकडून तुम्हाला आम्ही जेव घालतो, असं तसं. म्हणलं नका. म्हणलं ते आम्हाला जेव घालणार आहे. तर त्यांनी आम्हाला ते म्हणे चालतं ठीक आहे, आमच्याकडून तुम्हाला जेवण आम्ही त्यांना सांगतो. मग त्यांनी जेव घातलं. मग आम्हाला त्या काकांनी त्यांची हेल्प केली. तर त्या काकांनी ते गव्हर्नमेंट सर्व्हिसला होते. तर त्या काकांनी आम्हाला दोघांना 1000 रुपये दिले. हे तुमच्या यात्रेसाठी राहू द्या, तुम्हाला कुठे अडचण आली, जेवायला भेटलं नाही, काय नाही.
त्यात तुम्हाला काम आहे. म्हटलं ठीक आहे काका धन्यवाद. आम्ही काही घेत नव्हतो पण त्यांनी दिले. मग तिथून पुढे आम्हाला हेल्प होत गेली आणि भरपूर चांगले लोक भेटत गेले. मग आम्ही राजस्थान सोडल्यानंतर UPमध्ये गेलो. UPत मग आम्हाला आता म्हणलं अरे UP तर लय डेंजर आहे, पण योगी बाबामुळे आता तिथं चांगलं झालेलं आहे, टेन्शन नाही काय नाही. मग आम्ही गेलो UPतून गेलो. UPत बी ना असं मंदिर वगैरेमध्ये थांबलो. टेंट लावायची काही गरज नाही पडली. UPतून आम्ही मग आग्र्याला गेलो. म्हणजे पहिले हरियाणात लागलं आणि मग नंतर आग्रा. मग हरियाणात थांबलो होतो. हरियाणात पण आम्हाला मदत झाली. मंदिरात थांबलो, तिथं पण भरपूर लेडीज आल्या, त्यांनी जेवण वगैरे दिलं. तिथं पण थांबल्यानंतर मग हरियाणामध्ये थांबलो. हरियाणा सोडल्यानंतर मग आम्ही आग्र्यात गेलो. आग्र्यात गेल्यानंतर तिथं पण एक काली माता मंदिर होतं. तिथं आम्हाला राहण्याची व्यवस्था झाली. आग्र्यात पण आम्ही आग्रा पण सोडल्यानंतर मग आम्ही भरपूर कवर करत म्हणलं आता दिल्लीत जायचं. दिल्लीत गेल्यानंतर मग आम्हाला राहण्याची व्यवस्था नव्हती. दिल्ली काय माहितीच नाही, कधी आपण गेलोच नाही. तर दिल्लीत गेलो मी. म्हणलं आता दिल्लीत आपल्याला काय माहीत नाही, कारण की आम्हाला बायपास होता. कुठून? दिल्लीत न जाता बाहेरून बायपास डायरेक्ट हरिद्वारचा होता. तर म्हणलं आपल्याला दिल्लीत थोडंफार खरेदी वगैरे करू, आपण टेंट वगैरे घेऊ भारीतला, कारण की आपल्याकडे टेंट काही कामाचा नव्हता. तर माझं काही बजेट नव्हतं, तरी पण मी टेंट घेतला होता 1000 रुपयाचा. पण तो वॉटरप्रूफ नव्हता. तो टेंट काही कामाचा नव्हता. पण आम्ही पुढे गेलो. मग टेंट पण तिथं कॉस्टली होते, 3,500-4 हजार रुपयाला महाग होते. पण ते तरी पण बजेट नव्हतं, आमच्याकडे पैसेच नव्हते. मग म्हणलं जाऊ दे चल स्वामी, आपण पुढे निघू. मग गेलो आम्ही, डायरेक्ट सरळ गेलो. दिल्लीत थांबलो. दिल्लीत कलका माता मंदिर म्हणून एक मंदिर आहे, ते शक्तिपीठ आहे, भरपूर फेमस आहे. तर तिथं काका डेली 10,000 ते 20,000 पब्लिक रात्री 12 वाजेपर्यंत ते मंदिर चालू राहतात. रात्री 12 वाजेपर्यंत ते पब्लिक चालू राहते आणि मंदिर खोलतं 4 वाजता. 4 वाजता पण पब्लिक इतकी चालू होती का तेच डेली एवढी 20,000 पब्लिक. आत्ता नवरात्रात भरपूर गर्दी राहते. आणि आम्ही ते थांबलो. तिथं आम्ही 7 दिवस राहिलो होतो, कारण की आमच्या दोघांची तब्येत खराब झाली. बरोबर. तब्येत खराब झाल्यानंतर ते शक्तिपीठ असल्यामुळं तिथं दवाखाना फ्री होता. तर आम्ही ते थांबलो. पहिलाच दिवस थांबलो, दवाखान्यात गेलो. तिथं मग बाबाजींना विचारलं, म्हणजे तिथं सिक्युरिटी टाईट होती, कारण की पोलीस बंदोबस्त याच्यात त्याच्यात. मग एक पोलीस होते, त्यांना विचारलं का सर म्हणलं आम्ही इथं राहू शकतो का नाही. ते म्हणे 1 दिवस तुम्ही राहू शकता, पण देवाच्या कृपाने आमची तब्येत पण तिथं खराब झाली. मग त्यांना विचारल्यानंतर मग ते सेवकरी होते, त्यांना विचारलं की आमची तब्येत अशीच खराब झाली आणि आम्हाला काय आता इथं काही जेवण वगैरे भेटत नाही. ते म्हणे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, इथं जेवण वगैरे तुम्हाला वेळेवर येऊन जाईल. मग आम्ही ते थांबल्यानंतर आम्हाला जेवण पण आलं. मग डायरेक्ट जेवणासाठी त्यांनी पहिले जेवण पाठवलं. तिथं आम्ही जेवण केलं दुपारी. संध्याकाळचं जेवण डायरेक्ट त्यांच्यासोबत आम्ही केलं. सगळे ते सेवाकरी राहतात ना तिथं मंदिरात, त्यांच्यासाठी तिथं जेवण बनतं. तर ते पंडित जेवण वगैरे बनवायचे. मग इतकं स्वादिष्ट जेवण, तूप वगैरे. मग आम्ही तिथं जेवण आम्ही 7 दिवस राहिलो. 7 दिवस आमची जेवणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था सगळी व्यवस्था झाली तिथं. मग तिथून आम्हाला आता मग ते म्हणे इतके दिवस काय थांबता येत नाही, तुम्हाला इथून निघावंच लागेल. तर ठीक आहे. मग आम्ही प्लॅनिंग केला का स्वामी म्हणलं आपल्याला इथून निघायचं आहे. निघाल्यानंतर आता आपल्याला हरिद्वारला जायचं म्हणलं काही करून. पण हरिद्वार तर डायरेक्ट 265 किलोमीटर तिथून होतं. मी म्हणलं अरे लय लांब आहे, एवढं काही कवर नाही होणार. तरी पण आम्ही 120 किलोमीटर काटवलंच काही करून. तर काटवलं, तिथून 120 किलोमीटर काटवलं आम्ही. 7:30 वाजले होते आम्हाला. तिथं पण मग आम्हाला राहण्यासाठी म्हणलं अरे महादेव मंदिर कुठं आहे. तर मग महादेव मंदिर तर काही भेटणार, कारण की जास्त करून तिकडे महादेव मंदिर आहे. पण ते काय होतं, नदीमुळे ना, ती हरिद्वारची जी नदी होती ना, आम्ही त्याच साईडने चाललो होतो. आणि तिथं मग गेल्यानंतर ती क्रॉस करायची, पुलाच्या पलीकडून दुसरा रोड होता. तर आम्ही त्या रोडने निघालो. मग पुढे गेल्यानंतर ते म्हणे एक महादेव मंदिर तुम्हाला तिथं राहण्याची व्यवस्था. ते ओपनमध्ये होतं, साईडने जाळे वगैरे, तिकडे जास्त करून माकडं जास्त आहे. बरोबर. ते माकडं लय अडवण करतात, मग त्याला जाळी वगैरे होते. तर मग ते म्हणे तुम्ही इथं ॲडजस्ट करा. मग तिथं थांबलो आम्ही. म्हणलं अरे यार स्वामी इथं आपल्याला राहून देतं का नाही राहून देतं आपल्याला हे काय माहीत नाही. ते म्हणे इथं थांबा तुम्ही. दुसरेच म्हणले इथं थांबा. ते गुरुजी आले, त्यांना विचारलं इथं आम्ही थांबू शकतो. ते म्हणे हो तुम्ही थांबू शकता. मग ते डायरेक्ट तिकडे म्हणते बोले यार यार आपका मंदिर आहे, आप रह सकते यहाँ पर. मग ते थांबल्यानंतर कावड यात्रा आली. मग कावड यात्रेचे मुलं आले. मग ते पण आले, 6 जण ते कावड घेऊन आले. 121 लिटरची त्यांची काहीतरी कावड होती. मग ते घेऊन आल्यानंतर आम्ही त्यांना थोडी हेल्प पण केली. म्हणलं आपण जेवण वगैरे बनवू तुमच्यासाठी पण आणि आमच्यासाठी पण. मग ते म्हणे काही गरज नाही,
कारण की त्यांची 4 व्हीलर होती, त्यांच्याकडे मोठा सिलेंडर गॅस बीस. मग त्यांनी आम्हाला डाळ भात वगैरे त्यांनी बनवला. मग ते आम्हाला बोलवलं जेवण बिवण करा म्हणे, मग आपण काय असेल ते बघू. तर मग आम्ही जेवण तर नाही केलं लगेच, कारण की आम्हाला आरती करायची होती. मग ते म्हणे ठीक आहे आपण आरती व्यक्ती करू, कारण की ती कावड यात्रेची पण आरती करावं लागते. आणि ती पण केली आणि मंदिराची पण केली. मंदिराची केल्यानंतर आम्ही 8 वाजले ते आम्हाला. मग त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं सोबत. मग थांबलो, भरपूर पाऊस चालू झाला, जाळीतून पाऊस इकडून पाऊस. अरे यार म्हणलं आता तर लय अवघड झालं. मग आम्हाला तिथे झोपतच आहे ना. पाऊस जाऊस तर आम्हाला त्यात ओल्लं झालं, तर आम्ही ते पुसून घेतलं. पाऊस भरपूर वेळ चालला, रात्री 2 वाजेपर्यंत. मग त्यानंतर आम्ही झोपलो, थोड्या वेळ झोपलो. म्हणलं आता काय किती वेळ राहिला, आपल्याला 4-5 ला उठावं लागतं. पण त्या दिवशी काय झालं का भोले बाबांनी डायरेक्ट आम्हाला 7:30 वाजता सगळ्यांना उठवलं. मग तिथंच आम्ही नाळावर गार पाणी, इतकं गार पाणी काका, कारण की ते नदीचं पाणी, अलकनंदा नदीचं पाणी येतं, ते 3 नद्यांचं पाणी येतं, इतकं गार पाणी. आणि पाणी ते तुम्ही पेशाल ना, काय करता आपल्या नळाच्या पाण्याला, इतकं भारी पाणी. मग त्याच पाण्याने आम्ही आंघोळ बिंघोळ केली बाहेरच उघड्यावर, कारण की तिथं पर्यायच नव्हता. गार पाण्याने आंघोळ केल्या वगैरे. मग आता तिथून निघायचं म्हणलं, आता हरिद्वारला पोहोचायचं काही करून. तर मग म्हणलं अरे बाप, तर लय मोठा रन, लय तोडा लागेल, कारण की टार्गेट होतं आमचं. मग ते काही करून आम्ही किती 7 घंट्यात डायरेक्ट आम्ही जे होईल ते होईल आपल्याला जायचं. तर 7 घंट्यात आम्ही तिथून हरिद्वारला पोहोचलो होतो. एवढ्या फास्टमध्ये गेलो होतो आम्ही हरिद्वारला काही करून पोहोचायचं. पण त्यावेळेस उशीर जास्त झाला होता, आम्ही लेट निघालो होतो तिथून, कारण की ते कावड यात्रामुळं आम्ही लेट निघालो होतो. तर आम्ही हरिद्वारमध्ये 11:30 वाजता पोहोचलो होतो. रात्री 11:30 वाजता. आम्ही नाईटला बी प्रवास चालू ठेवला त्या दिवशी. 11:30 वाजता पोहोचलो आणि गंगेवर आंघोळीला आम्ही रात्री 2 वाजता गेलो. तिथं आंघोळ बिंघोळ केली आणि तिथं हरियाणाची मुलं भेटले, त्यांनी आमची राहण्याची व्यवस्था पण केली रूमवर. म्हणजे बाबांचं बोलावं म्हणजे काय. आणि ते मुलं इतके चांगले हरियाणाचे, आणि त्यांचा अनुभव आम्हाला कुठं भेटला माहिती का, आम्ही ज्यावेळेस पुढं चालायला लागलो आणि कावड यात्रा चालू झाली, त्यावेळेस बघितलं का UP, दिल्ली, हरियाणाचे पोर इतके एडे का ते कावड यात्रा किती लिटरचे, 151, 200 लिटरच्या अशा कावड यात्रा खांद्यावर घेऊन जातात. आपल्याकडे तर करू शकत नाही. मी ते इथं जेल किती आणलं होतं, आता मी नवरात्रामध्ये आपलं मोठ्याचं मंदिर आहे तिथं पण मी जेल आता किती 4 लिटर घेऊन आलो नाही का खांद्यावर. यार म्हणलं, मी पण विचार केला का म्हणलं अरे काय असणार राव हे. पण तर ते एवढे ते पण सेवा भरपूर करताय भोलेबाबांची. आणि ते कावड यात्रेसाठी आता ते एक साईड डायरेक्ट रोड बंद ठेवता, म्हणजे एक रोड चालू ठेवता आणि एक रोड डायरेक्ट हरिद्वार ते दिल्ली, UP असं हरियाणा. भरपूर संख्येने लोक राहत तिथं हलक्या पोडीला. मग तिथं आम्ही हरिद्वारला थांबलो, 1 दिवस थांबलो. म्हणलं आता निघावं लागेल राव, पण आमचं काही तिथून जाण्याचं मन व्हायना. प्रत्येक ठिकाणी गेलो 1-2 दिवस लागायलाच लागले. मग आम्ही हरिद्वारला 2 दिवस राहिलो त्याच रूमवर, कारण की आम्ही पदर खर्च करून ते थांबलो. 300 रुपये देऊन आम्ही थांबलो. म्हणलं अरे राहू दे. मग आमचा काही एवढा खर्च होत नव्हता, कारण की हेल्पमध्ये जे पैसे भेटायचे ते आम्ही त्याला लावायचो. बा आपण सेफ राहिलो पाहिजे, कारण की एवढं लांब जायचं आहे. मग पुढं प्रवास चालू झाला आमचा. मग आम्ही हरिद्वारवरून निघालो. म्हणलं आपल्याला काही करून ऋषिकेशला पोचायचं आहे. तर ऋषिकेश म्हणलं अरे भरपूर लांब आहे, आपल्याकडून होणं शक्य नाही. तरी पण आम्ही निघालो. तर मग आम्ही अर्ध कवर केलं. त्या दिवशी आम्ही थकलेलो होतो, अर्ध कवर केलं. अर्ध्या प्रवासात आम्ही गेलो. तर म्हणलं अरे यार राहण्याची व्यवस्था होईन की नाही होईन, हे तर काही शक्य नाही, कारण की पाऊस चालू झाला. आता ते आम्ही उत्तराखंडमध्ये पोहोचलो होतो, पाऊस चालू झाला. तर पाऊस चालू झाल्यामुळे आम्हाला राहण्याला म्हणजे आमचं टेंट पण खराब झालेलं होतं, कारण की त्याच्यातून पाणी गळायचं. मग म्हणलं आता इथं राहण्याची व्यवस्था नाही. मग आम्ही थोडं पुढं गेलो. मग आम्हाला परत एक मंदिर भेटलं महादेवांचं. मग तिथं आम्ही स्टे केला. मग तिथं मग राहिलो बिलो. मग दुसऱ्या दिवशी म्हणलं आपल्याला ऋषिकेशला जायचं. मग तिथून निघालो आम्ही, तिथं गेलो. तिथं पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो आणि फ्रेश वगैरे झालो. म्हणलं आता ऋषिकेशला जायचं. मग तिथून निघालो. मग जसं आम्हाला वाटलं आता इथून प्लेन असेल. मग आम्ही ऋषिकेशमध्ये पोहोचल्यानंतर जसे लागले घाट, ते पूर्ण घाट सेक्शन आहे सगळं, पूर्ण घाट सेक्शन डायरेक्ट केदारनाथपर्यंत. इतकं वैतागलो होतो ना आम्ही, सगळं चढायला लागलो. मग आम्ही सुरुवातच केली. आता चढायचं म्हणलं चढायचं. प्रत्येक व्यक्ती आलं किती किलोमीटर आहे, 4 किलोमीटर. मग ते 4 किलोमीटर नसायचं, आपल्याकडचं 7 किलोमीटर धरायचं. आम्ही ढकलत आमच्याकडून तेवढं कव्हर होत नव्हतं, कारण की आम्ही 40 ते 45 किलोमीटर पायी चालायचो रोज. मग तर जेवढं डाऊन लागलं म्हणजे मग त्याच्यातच कव्हर होऊन जायचं. मग एकदा आता 7 किलोमीटर पायी चाललो, तर तिथून डायरेक्ट तेवढंच 7 ते 8 किलोमीटर डाऊन राहायचं.
म्हणजे आम्ही 7-7, 8-8 हजार फूट वर जायचो, खाली यायचो, वर जायचो, खाली यायचो. त्याचं तब्येत जास्त डाऊन व्हायला लागली. अरे यार म्हणलं आता तर काय खरं नाही आपलं. मग आम्ही चालायला लागलो, कवर गावं कवर करत गेलो. मग म्हणलं अरे बाप, श्रीनगरला आता आलो आहे आपण, तिथून आता पुढे जायचं. म्हणलं आता कसं होईल. मग श्रीनगरला आलो आम्ही तिथपर्यंत. श्रीनगरला आलो, मग आम्हाला एवढं काय माहिती नव्हती तिकडची. श्रीनगरला आल्यानंतर आमची सायकलीची सर्व्हिसिंग करायची होती मेन. म्हणलं आपल्याला सर्व्हिसिंग करावं लागेल. मग सायकलचे ब्रेक पॅड बदलले, डिस्क ब्रेकचे ब्रेक पॅड बदलले. ते बदलल्यानंतर दोन्ही पण बदलले, कारण की ते घसून ब्रेक लागत नव्हते. आणि तसं तर एक ब्रेक फेल झालेलं होतं, पण तरी ते मी दाबून लावायचो. मग तिथं सर्व्हिसिंग वगैरे केली, कारण की तिथं सर्व्हिसिंगचे 350 रुपये घेतले. अरे यार म्हणलं लय लूटमाप आहे. म्हणलं आता इथे एकच दुकान आहे लूटमाप, आणि ते ब्रेक पॅड तिथं 400 रुपये जोडी. इथं 200, तिथं 400. मग तिथं घेतल्यानंतर ना अरे म्हणलं जाऊ दे, खर्च होतोय होऊ दे. आमचं तिथं एका सायकलीला 900 रुपये खर्च आला. अरे बाप, म्हणलं काय करायचं, पुढं तर जायचंय. मग पैसे कमी पडायला लागले, पुढं जायचं म्हणलं. आता म्हणलं चला आता निघावं तर लागेल. श्रीनगरमधून निघालो ते म्हणे इथून पुढे गेल्यानंतर धारी देवी मंदिर लागतं. धारी देवी मंदिर असं आहे का तिथं 3 प्रकारचं हे चेंज होतं देवीचं. तर देवीचं तिथून मग प्रत्येक वेळेस ते मुख वेगळं चेंज होतं. म्हणजे लहान मुलीच्या रूपात पण येते ती देवी, म्हणजे 3 वेळेस. आता तिथे आपण काय पाहिलेलं नाही, पण ते सांगतं तिथं. ज्यावेळेस गेलो त्यावेळेस आम्ही म्हणलं अरे इथलं बघू आपण, फोटो वगैरे काढू. पण तिथं पण अलाउड नव्हतं, तरी पण मी फोटो वगैरे आणलेले, काढलेले व्हिडिओ वगैरे. तर मंदिरात इतके नारळ, इतके म्हणजे घंटे पण लावलेले तिथं, भरपूर असे लावलेले. आणि ते अलकनंदा गंगेमध्ये ते मंदिर उभं केलेलं. म्हणजे ते प्राचीन काळाचं भरपूर, ते आपल्याला पण नाही माहित त्याचं इतिहास एवढा, मला पण माहित नाही. पण आता थोड्या दिवसांनी मी ते पण वाचन बघन काय नाही, कारण की ती माहिती घेतली, अनुभव तर घेतलाय आपण स्वतःहून जाऊन. पण आता बघू आपण त्याची हिस्ट्री काय नाही. मी ते एवढं बघितलं नाही, कारण की आल्यापासून थोडा प्रॉब्लेमच चालू आहे. मग ते तिथून मी थांबलो. तिथं काय राहण्याची व्यवस्था पण नव्हती झाली, कारण की आम्ही सकाळी तिथं पोचलो. आणि ते एवढं काय 7 किलोमीटर होतं, 7 ते 8 किलोमीटर. पण ते घाट सेक्शन होता, त्याच्यातून पण आम्ही वर तिथं पोचलो होतो मंदिरापाशी. दर्शन वगैरे केलं आम्ही. दर्शन वगैरे केल्यानंतर आम्ही तिथं बाहेर आलो. म्हणलं अरे यार आता आपण जेवण वगैरे करू, कारण की तिथं टेंट लावायची जागाच नव्हती. म्हणलं ठीक आहे, जेवण वगैरे केलं. तर तिथं आम्ही जेवण केलं. आणि तिथून परत एक महाराष्ट्राची एक गाडी आली क्रुझर. तर ते सगळे तिथंच उतरले जेवणासाठी. ते आल्यानंतर अरे यार सायकल यात्रे आपले महाराष्ट्राचे. तर लगेच त्यांनी ते जेवण पे केलं. मग अजून त्यांनी आम्हाला लस्सी वगैरे पाजली त्यांच्यासोबत, आणि त्यांनी जेवणाचं बिल पण त्यांनीच पे केलं. मग तिथून आम्हाला थांबल्यानंतर अरे पुढं तर जाता येईना, आता उशीर झाला. 4:30-5 वाजले. म्हणलं आता आपण पुढं जायला शक्य नाही, कारण की घाट सेक्शनच सगळं, पुढं जाणं शक्य नाही. मग एक मुलगा आणि त्याचं दुकान होतं, साईडला पत्रा शेड होतं. तुम्ही इथं टेंट लावून राहू शकता, कारण की आपलं टेंट तर पाणी गळतच. मग तिथं आम्ही टेंट वगैरे लावलं. पाऊस तर चालू आला. मग ते पत्र्यामुळं काय झालं, आम्हाला तिथं राहता आलं टेंटमध्ये. मग तिथं त्या दिवशी राहिलो. दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो. तर आता म्हणलं चला निघावं लागन. मग जसं पुढं आम्ही आलो. मग प्रत्येक गाव सोडत आता भरपूर गावं मी फिरलो, पण त्या गावांचे पण नावं नाही आठवते मला. मग भरपूर गावांचे मी म्हणजे प्रवास भरपूर मोठा केला. आणि मग तसं पुढं मी ते कटत आलो. मग कटत मी भरपूर प्रवास केला. मग पुढे गेल्यानंतर मग याला मी आलो, आपलं काय म्हणता राव, केदारनाथच्या जवळ आलो मी. पहिले हे लागतं काय म्हणता, प्रयागराज. ते प्रयागराज तर लागतंच, पण त्याच्यानंतर दुसरं एक आहे रुद्रप्रयाग तर लागलंच होतं. रुद्रप्रयाग लागलं. रुद्रप्रयाग नंतर एक पुढं हे त्याचे पण नाव आठवणं मला, गुप्तकाशी लागलीच. गुप्तकाशी आधीवर लागली ना. गुप्तकाशी लागल्यानंतर मग रुद्रप्रयाग, त्याच्यानंतर मग सोनप्रयाग लागल्यानंतर पुढं मग प्रवास चालू होतो केदारनाथचा. मग आम्हाला सोनप्रयागमध्ये आल्यानंतर पोलीस बंदोबस्त कडक होता, तर तिथं आम्हाला काय जाऊन द्यायना. अरे यार म्हणलं तर लईच आता खूप दमलेलो होतो. आम्हाला पोलिस जाऊन द्यायना पुढं, तुम्ही जाऊच शकत नाही म्हणे. आता तिथून पुढे गेल्यानंतर गौरीकुंड लागतं ना, मग ते जाऊन नाही देतो आम्ही. मग तिथं ब्लॉगिंग करायला लागलो का असं सर आम्हाला जाऊन देत नाही. मग आम्ही व्हिडिओ शूट करायला लागल्यानंतर भरपूर जण जात आहे, आम्हाला कवर जाऊन द्यायना. 2 व्हीलर जाते, आम्हाला कवर जाऊन द्यायना. मग आम्ही त्यांची सोबत थोडंफार नाही का वादविवाद करायला लागलो, म्हणजे थोडीफार त्यांना ताकद दाखवू. मग ते थोडे हापकून गेले, नाही भाऊ तुम्ही जा, तुम्ही ऐकणार नाही जा. मग आम्ही गेलो. तर मग आम्ही पुढे जायला लागलो.
मग आपले भरपूर महाराष्ट्रातली पब्लिक भेटायला लागली, सेल्फी वगैरे फोटो वगैरे काढायला लागले, बातचीत करायला लागले, बोलायला लागले. मग त्यांना आनंद व्हायला लागला. मग त्यांनी फोटो वगैरे काढले. मग आम्ही तसं पुढं पुढं गेलो. मग गौरीकुंडपर्यंत गेल्यानंतर आपली एक महाराष्ट्राची फॅमिली भेटली. तर आम्ही गौरीकुंडला चालायला लागलो. तर नंतर आम्ही प्रवासच चालू करायचा होता ना, तर वर चढायला लागलो. तो गौरीकुंडमधून वर चढायला लागलो. तर ते म्हणे की नाही का वरती लँडस्लाईड होती, तुम्ही काय सायकली घेऊन जाऊ नका आणि रस्ता खूप छोटा राहिलेला आहे. अरे यार म्हणलं आता काय करायचं, गौरीकुंडपर्यंत आलो आहे आपण आणि इथून आपल्याला 12ला सुरुवात करायची वर जायची. तो गेट खोलतं तिथं. मग सकाळी 5लाच खोललेलं राहतं. आम्ही 12 वाजेपर्यंत तिथं होतो. तिथून आम्हाला वर जायचं होतं. तर गौरीकुंडमध्ये मग विचार यायला लागले नाही का, नको राव आपण वर घेऊन गेलो तर असं होईल तसं होईल. पण नंतर मी एक धाडसं ठेवलं की आपल्याला सायकल घेऊन जायची वर. तर सायकल घेऊन जातच आहे ना, कारण की भरपूर जण आम्हाला बोलायला लागले. मग म्हणलं आता जाऊ द्या, आपला बरोबर सायकल घेऊन जाणं चुकीचं आहे. म्हणलं स्वामी आपण काय सायकल घेऊन नाही जायची. तर सायकल आम्ही गौरीकुंडला लावली. तिथं गौरीकुंडला तिथं आंघोळ बिंगोळ गेली, तिथंच जवळ लावली. तिथं काय पार्किंग नव्हती, ते असंच नाही का यात्रेकरी म्हणून त्यांनी तिथं सायकल लावायला लावली. तर त्यांनी आमच्याकडून 6 दिवसाचा चार्जेस घेतला, 300 रुपये. 300 रुपये घेतल्यानंतर मग तिथून आम्ही निघालो. बॅग वगैरे घेतली, पाठीला लावली. बॅगीचं पण खूप वजन होतं, 10-1 किलो वजन असेल माझं. सगळं जेवणाची व्यवस्था, टेंट बेंट आणि मिनी गॅस वगैरे, तांदूळ बिंदूळ, मग लोणचं वगैरे सगळं घेतलं, तेल वगैरे. म्हणलं वरती खूप महाग असणार, बरोबर घेऊन गेलो आम्ही ते पण. मग चालू केला ट्रॅक आम्ही 12 वाजून. तर जसं चालतोय तसं चालतोय, चालत 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 आम्हाला 5 वाजले. त्यावेळेस आमच्याकडून 4.5 किलोमीटर झालं होतं, कारण की तो ट्रॅक लँडस्लायडिंगमुळं बंद ठेवला होता. अरे यार म्हणलं 4च किलोमीटर झालं. तर 9 वाजेपर्यंत 7 किलोमीटर झाला. हे कवर होणे शक्य नाही म्हणलं. 9 वाजल्यानंतर पाऊस चालू झाला. पाऊस चालू झाल्यानंतर आम्ही मग म्हणलं अरे आता राहण्याची व्यवस्थाच नाही. मग टेंट घेतला तिथं. मग एका जणांचं टेंटचं वरती चार्जेस होतं 300 रुपये आणि जेवणाची राईस प्लेट तिथं होती 250 रुपये. अरे बाप, काहीच बनवता येईना आम्हाला, काहीच करता येईना, कारण की त्यांच्या टेंटमध्ये राहायला आपल्याला बनवून देत नाही. कारण की त्यांचं सीझन राहतं 6 महिने आणि हाफ सीझनला गेलो होतो आम्ही. पब्लिक बंद झाली ते कावड यात्रेमुळे. मग आम्ही तिथे गेल्यानंतर ते महाग आहे. अरे बाप म्हणलं तर खर्च तर लय खतरनाक आहे. मग आम्ही तिथं राईस प्लेट पण खाल्ली 250 वाली आणि 300 रुपये पण चार्जेस दिले, कारण की आपल्याला काही करून वरती जायचं. सकाळी 4ला आम्ही ट्रॅक चालू केला. 8:30ला आम्ही पूर्ण तो 23 किलोमीटरचा ट्रॅक पूर्ण केला, कम्प्लीट केला. तर आम्ही 8:30 वाजता नंतर आम्ही बाबांच्या दरबारात आलो डायरेक्ट केदारनाथला. ज्यावेळेस आम्ही तो ओम नमः शिवाय पाहिला ना, त्यावेळेस आमच्या डोळ्यात डायरेक्ट अश्रू. आणि म्हणलं अरे ड्रीम कम्प्लीट झाली. आणि इतकं खुश झालं नाही का, लय खुश झालो मी. मग पहिले म्हणलं आपण मंदिरात नाही जायचं, पहिले राहण्याची व्यवस्था बघू आपण पहिले. तो नाही रे येडा झाला का, आपल्याला जायचंच आहे डायरेक्ट मंदिरापाशी, जे होईन ते होईन बघू. मग आम्ही दोघं गेलो धावत. तिथे गेल्यानंतर मंदिरापुढं फक्त उभं राहिलो. तिथं नंदी महाराज राहते एक ब्लॅक कलरचे. तर ते तिथं पायरी समोर त्यांचं दर्शन केलं, कारण की नंदी महाराज म्हणले आता ते साक्षात महादेव समोर आहे. मग गेल्यानंतर बघायला लावलं आम्ही सगळं स्वर्गच, मागं बर्फ, समोर मंदिर. फर्स्ट टाइम आपण नाही का फोनमध्ये ड्रीम कधी कम्प्लीट होईल, पण ती ड्रीम डायरेक्ट समोरच बघितली, कम्प्लीट झाली. म्हणलं चला आता बॅगी वगैरे तिथंच ठेवल्या आम्ही साईडला खाली, चप्पल वगैरे काढले. म्हणलं आता मंदिरात निघूया. मग मंदिरात म्हणलं जायचं. मग आम्ही लाईनीत लागलो आणि मग ते तिथं पास वगैरे राहतो. मग आम्हाला ते रजिस्ट्रेशन नव्हतं आमचं. आणि मग त्यांना नंतरून सांगितलं, आम्ही ते थोडे आमचे वादविवाद झाले. मग रजिस्ट्रेशन नव्हतं, आम्हाला बाहेर काढून दिलं. रजिस्ट्रेशन नसल्यामुळं मग ते म्हणे, मग त्यांना आम्ही सांगितलं आम्ही सायकल यात्री असं तसं नाही का, तिथलं चर्चा केली. मग त्यांना सांगितलं अरे सायकल यात्री तिथले आर्मी लोक ते सिक्युरिटी म्हणून तिथं राहतात. मग त्यांना सांगितलं सायकल यात्री आम्ही त्यांना सांगत होतो, पण त्यांना अनुभव मग आम्ही सांगत होतो ते पटत नव्हतं. मग आम्ही थोडंफार नाही का त्यांच्यासोबत बोलत होतो, त्यांना आमचं बोलणं टाईट वाटायला लागलं. आता आपल्या इकडची भाषा तिकडची भाषा, हिंदी आपली थोडा अडथळा येत होता. मग त्याने आम्हाला बाहेर काढल्यानंतर मग त्यांनी सांगितलं असं सायकल यात्री, मग त्यांना सोडा, ते रजिस्ट्रेशन करतील. मग म्हणलं संध्याकाळचं करू. म्हणलं आता जर सोडलं आपल्याला. मग आम्ही निघालो मंदिरात. म्हणलं चला लाईनीत लागलो मध्ये जायला लागलो. मग आमच्याकडे आमचं एक जसं तुमचं आहे ना तसा आमचा एक होता, आम्ही तो उज्जैनला बनवला होता. पुढं पूर्ण आपलं केदारनाथचे भोलेबाबांची एक प्रिंट बनवली होती मंदिर. इथं वरती भोलेबाबा होते आणि खाली प्रिंट होती मंदिराची. आणि मागं आमचं श्रीरामपूर शिर्डीचे केदारनाथ
ते पण टाकली ती प्रिंट. मग त्याच्यावरून लोकांना कळायला लागलं महाराष्ट्रातली पब्लिक भेटत चालली मंदिरात जाता. अरे बाप, आपले महाराष्ट्रातले इथं आले, सायकली होती पण मग भेटायला लागले. मग आम्ही सोबत म्हणजे मग नमो पार्वतीपती हर हर महादेव आमचं सुरू झालं. मग नुसते घोषणा चालू झाल्या मंदिरात. मग जल्लोष व्हायला लागला. मग मध्ये जेव्हा गेलो आणि ज्यावेळेस बाबांना बघितलं इतकं खुश झालो, इतकं खुश, डोळ्यातून तर पाणी चालू होते. आणि बघितल्यानंतर म्हणलं आपण पाहिलंच नाही, कारण की आपण बघतोय फक्त मधला तर फोटो बघायला भेटत नव्हता, कशी काय का पिंड आहे का काय. पण ते बाबा तिथंच खाली हे विराजमान झालेले. तर बाबांचा खांदा आहे तिथं, इतका मोठा आहे आणि त्याला एकदम तुपा बिपाने नाही का एकदम भरवलेलं आहे. इतकं भारी ना. आणि मग आम्ही त्याला माथा टेकवला, मस्त तूप बीप लागला, हात बी टेकवले. इतकं भारी वाटलं. दर्शन केलं आणि ज्या काय आमच्या मनातल्या इच्छा होत्या त्या पण मागितल्या. आणि बाबांना काही लय मागणं नव्हतं. आणि बाबांकडे गेल्यानंतर बाबाला फक्त एकच मागितलं का बाबा माझी यात्रा सुखरूप झाली, मी सुखरूप घरी पोहोचावा. आणि मग नाही का तिथून बाबाने तर सगळेच विचार वेगळे होत चालले माझे. मग आलो माग आम्ही म्हणलं चला ती भीमशिला बघू कशी आहे. मी पहिल्यांदा म्हणलं हे दगड कोणता आहे. अरे दगड नाही, भीमशिला. तर तिथं एक बाबा आहे आपल्या महाराष्ट्रातले. तर त्यांनी सांगितलं, त्यांचं रहस्य बिरस्य सांगत होते. त्यांचा पण एक व्हिडिओ आहे माझ्याकडं. त्यांनी सांगितलं की ही भीमशिला आहे, असं नाही का 2013 बाढ आली होती, त्याच्यामुळं मग ती भीमशिला इथं थांबल्यामुळं मंदिराला काही नाही झालं, बाकी सगळं वाहून गेलं. ती भीमशिलाचं मी दर्शन केलं. भीमशिलाला तूप वगैरे लावलेलं आहे. सगळे बाबा लोक भीमशिलाच्या बाजूबाजून बसलेले. तर इतकी मोठी भीमशिला आहे ती. आपण तर व्हिडिओमध्ये पाहिली, मी साक्षात जाऊन पाहिली आणि ती दर्शन केलं भीमशिलाचं. म्हणजे जागृत आहे सगळं. आणि मग सगळं बाहेरचा नजारा बघितला. आणि मग तिथं बघायला लागलो तर छोटे एक नाही का असे घरं बांधते लोक, त्यांची इच्छा राहते बा आपलं एक घर बनाव. तर तिथल्या दगडांचे असे घर बनवतात. तर मी एक मंदिराच्या मागं पण मी एक घर बनवलेलं आहे. माझं पण व्हावा, माझं तर काय नाही की मनाची इच्छा असते आपली, मग आपण बोलून ते ठेवतो. तर आपण मग ते प्रत्येकाने बनवलं तोडत नाही. तो मंदिराच्या मागे इतके असे घर दगडा इतकं बनवलेले घर भरपूर आम्ही व्हिडिओ पण काढलाय. आणि ज्यावेळेस तुम्ही मागं बघशाल ना तर तिथं ढगांमध्ये साक्षात महादेवाचे नाही का असे चित्र तयार होतात. आणि तुम्ही पण बघितलं बऱ्याच वेळेचा अनुभव आहे. बऱ्याच वेळेचा आपण फक्त निरीक्षण करत राहायचं तर डायरेक्ट दिसतात. बरोबर. आणि बर्फ वगैरे एवढा काही नव्हता, पण मागं भरपूर बर्फ होता, तो पण कमी होता. पण ढगामुळं ते दिसत नव्हतं एवढं. ढग गेल्यानंतर असं चमकायचं डायरेक्ट. मग आम्ही बघायला लागलो. तर मग तिथून नदी पण गेलेली आहे, अलकनंदा आहे. नाही अलकनंदा नाही, भगीरथ. हा भगीरथी. हा भागीरथना. तर त्यांचे ना त्या बाळ आल्यामुळं त्या अलग झाल्या. मंदिराची इकडून एक गेली, इकडून एक गेली. तर मग ती पाहिल्यानंतर मग दुसऱ्यांदा म्हणलं अरे वरतून कोणती आहे ती वरतून कोणालाच माहीत नव्हतं. ते बाबांनी मला सांगितलं. स्वामीला सुद्धा माहीत नाही, कोणालाच माहीत नाही. माझ्यासोबत जेवढे जण यायला लागले, भेटायला लागले, बोलायला लागले, तर ते पण विचार करायला लागले अरे एवढं ढवळं पाणी कोणतं आहे. तर ती त्या नदीचं नाव दूधगंगा आहे. ती वरतून येते बर्फातून. तर ती एक पाहिली. मग म्हणलं अरे बाप. मग त्यात तिथं आपल्याला आंघोळ करायचे म्हणलं, काही करून जायचं. पण तिथं आमचं जाणं शक्य नाही झालं, कारण की तिथं नाही का अडचणी यायला लागल्या. मग आम्ही तिथं थांबलो. पहिलाच दिवस म्हणलं नाही होऊ शकत. मग थांबल्यानंतर म्हणलं आता इथं राहायचं कसं. तर मग तिथं एक बर्फानी बाबा आश्रम होतं. तिथं आम्ही दुपारी गेलो. जेवणाची व्यवस्था झाली. तिथं जेवण पण भेटलं. राहण्याला आम्हाला टेंट मोठा लावलेला होता यात्रेकऱ्यांसाठी. तिथं फक्त एक दिवसच राहून देतात. मग तिथं राहिल्यानंतर मग आम्ही संध्याकाळचं पण जेवण तिथंच केलं. आरती वगैरे केली. आम्ही दर्शन पण करून आलो, तिथंच राहिलो. दुसऱ्या दिवशी मग आमची राहण्याची व्यवस्था नव्हती. आम्ही सकाळी उठलो, दर्शन केलं, आरती वगैरे केली. आलो आम्ही 7:30ला, कारण की आम्ही सकाळी 4लाच गेलो होतो आणि सकाळी 7:30-8 वाजता आलो. मग तिथं नाश्ता बिष्टा भेटला आम्हाला. तर ते बर्फानी बाबा ते म्हणे की तुम्ही आता येतो त्यांच्या संस्कृत भाषेत बोलले आम्हाला. ते मला काही कळालं नाही, स्वामीला कळालं. बरोबर. मग मी म्हणलं अरे ते आपलाच काय नाही म्हणलं. अरे ते बोलले संस्कृत भाषेत. मग त्यांनी सांगितलं. मग आम्ही तिथून म्हणलं आता चल निघावं लागेल. मग त्यानंतर मी केदारनाथ झाल्यानंतर मग मला आता मग म्हणलं चला आपण बद्रीनाथला पण जाऊ. बद्रीनाथ पण केलं मी. बद्रीनाथला पण केलं. त्याला पण भरपूर अडचणी आल्या आणि भरपूर असे घाट वगैरे लागायचे. तर मी त्याचा बी एक सामना केला आणि रपारप आम्ही कवर करत चाललो. बद्रीनाथ झालं, गंगोत्री झालं, यमुनोत्री झालं. आम्ही ते 4 धाम उत्तराखंडचे पूर्ण फायनल केले. त्यानंतर आम्ही निघालो. मग मी थांबलो होतो बद्रीनाथमध्ये नाही का. त्यावेळेसच स्वामी माझी साथ सोडून गेला होता. तर मग मला एकट्यालाच कवर करावं लागलं ते.
मग स्वामी तिथून निघाला बसने, मग त्याला पाठवून दिलं त्याला, कारण की मुळव्याधाचा त्रास झाला. तर तिथून स्वामी निघून गेला. मग राहिलो मी एकटाच. मग आता इथून सोलो करावं लागेल म्हणलं गौरव, कारण की माझं मी असं म्हण नाही का काय करू काय नाही काय करू, कारण की आपण एकटा आहे. मग तिथून मी निघायला लागलो जेवढं होईल तेवढं. मग चमोलीमध्ये आलो मी, जोशी मठमध्ये तर आलो होतो. चमोलीत जायचं म्हणलं, जोशी मठला थांबलो. तिथं मी जेवढं कवर होईल तेवढं, कारण की 40 किलोमीटर तिथं यावं लागतं जोशी मठला बद्रीनाथवरून. तर मी 40 किलोमीटर 1 तासात मी तिथं आलो डायरेक्ट. तिथून मग वरती चढायचं होतं जोशी मठला जायला. ते 11 किलोमीटर मला ते वरती चढायचं होतं, कारण की म्हणलं अरे यार लयच टाईम लागेल. मग तिथून मी ते 2 ते 2.5 तासात मी कवर केलं. जोशी मठला आलो, तिथं थांबलो, तिथं स्टे केला. मग 1 दिवस तिथे थांबलो. तिथून निघालो चमोलीला आलो. चमोलीमध्ये आल्यानंतर मग चमोलीत पण स्टे केला, कारण की मग निघायचं आता आपल्याला हरिद्वारला. तर हरिद्वार कवर करायचं. तर मला लागलं रुद्रप्रयागमध्ये माझ्या सायकलीला प्रॉब्लेम आला. तर सायकलीला प्रॉब्लेम असा आला की मला एक मुलगा येऊन मागून धडाकला. माझी काही चुकी नाही काय नाही, माझं चाललो होतं पायी, कारण की मला ते चढ लागले होते. आणि ते इतके त्याची हाईट पण किती 4-4, 5-5 हजार फूटवर मला ते पायी चालायला लागायचं. तो मागून येऊन त्यांनी नाशा केलेली होती. तो मागे येऊन ठोकला. अरे यार म्हणलं आपण सायकल चालवतोय, थोडंफार डग काय वाटू राहिलं. तर डग वाटायला लागल्यानंतर माझं जे कॅरियर होतं ते पण तुटलेलं होतं. ते पण मी एक आपलं देशी जुगाड केलं, ते दोरीने बांधून घेतलं पॅक. आणि मग बांधल्यानंतर म्हणलं अरे डग चालायला लागली सायकल, आता काय करायचं. तर रुद्रप्रयागमध्ये मला लय अडचण यायला लागली. आणि म्हणलं आता सायकलचं काम होणार नाही. मग ते काय झाल्यानंतर मी यायला लागलो जोरात, कारण की मी स्पीड वाढायला लागला. आणि ते डाऊन जसं भेटत होतं मी कवर करत चाललो होतो, कारण की म्हणलं आता पुढे जंगलच लागणार सगळे. तर जंगल लागायला म्हणलं अवघड होईल राव. तर मग मी ते पण केलं. म्हणलं आता इथून आपल्याला काय करावं लागेल, देहरादूनला जावं लागेल. देहरादूनला म्हणलं आता काही करून जावं लागेल. आणि त्यात एक आपलं तुंगनाथ हायस्ट टेम्पल पण झालेलं आहे. बरोबर. त्याचं काय मी आता काय एवढं बोलत नाही. आणि मग ते एक हायस्ट टेम्पल झालं, कारण ते 19,000 फीटवर आहे. ते पण मी पायी ट्रॅक केलेला आहे वर. तो 25 किलोमीटरचा ट्रॅक आहे. आणि तिथून परत 3 किलोमीटर वरती तुंगनाथ महाराजांचं मंदिर आहे. तिथून चंद्रशिला आहे, ती पण केली, ते पण एक झालं आहे. तर मी आता एक रुद्रप्रयागमध्ये आलो होतो. तर माझ्या सायकलसाठी आता मी काय करू काय नाही. तिथं स्टे केला 1 दिवस. तर तिथं 1 दिवस स्टे केल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी म्हणलं आता निघावं लागेल. तर बस वगैरे भेटा ना मला, काहीच नाही म्हणलं सायकल कशी न्यायची, उचलून कशी न्यायची आता, कारण सायकल चालवता तर येत नव्हती. तर एक बोलेरो गाडीला मी तिथं थांबवलं. भाऊ मला देहरादूनपर्यंत सोडा, उत्तराखंडची राजधानी देहरादून. तर तिथं मला सोडा म्हणलं, मी सायकल नीट करण, कारण की आता राजधानी म्हणलं एवढी मोठी सिटी. तर मग म्हणलं ते सोडा. तर त्यांनी माझ्याकडून चार्जेस 1,000 रुपये घेतले माझ्या आणि सायकलीचे. तर मी देहरादूनला आलो. देहरादूनला गेलो तर म्हणलं सायकल दुकान कुठं आहे काय. मग 5 किलोमीटर अंतरात मी ती कशी तरी येडी वाकडी चालवत गेलो, पण तिने पण साथ दिली आणि दुकानापर्यंत मी पोहोचलो. तर आपल्या सायकलचा हब पण गेला होता, बेरिंग आऊट त्यांनी काढून दिलं ते, पण एवढं काही खास झालं नव्हतं. काढून दिल्यानंतर मग मी निघालो. तिथं राम मंदिर भेटलं आपलं. मग राम मंदिरात गेल्यानंतर दर्शन केलं. तिथं प्रसाद वगैरे भेटला, थोडासाच भेटला, कारण की मी लेट झालो होतो. भेटला तो खाल्ला. त्याच्यानंतर मी निघालो, कारण की तिथं राहण्याची व्यवस्था नव्हती, राऊंड नाही दिलं मला. मी तिथून गेल्यानंतर पुढे गेलो. मग मला एक आपले मक्क्यावाले नाही का, मक्क्याचा भुट्टा ते भाजून म्हणलं अरे आता हे थोडं जड अन्न खाऊया आपलं. मग मी ते मक्क्याचे कणीस खाल्लं. कणीस खाल्ल्यानंतर मला एक थोडी एनर्जी आली. मग म्हणलं आता राहण्याची व्यवस्था तर कुठंच नाही. मग मी माझं एक टेंट लावून दिला. टेंट लावल्यानंतर एक छोटं दुकान त्याच्या बाहेर टेंट लावून दिला. तिथं राहिलो. मग ते म्हणे इथं योग्य नाही म्हणे, तुझी सायकल पण चोरीला जाईल, सगळंच जाईल. मग तिथून मी गेलो पुढं. परत हनुमान मंदिर एक 11:30 वाजेपर्यंत, तिथं 12 वाजेपर्यंत तिकडचे मंदिर चालू राहतं. तिथं हनुमान मंदिराचे दर्शन केलं. तिथं मी प्रसाद खाल्ला. तिथं साईबाबांचं मंदिर आहे देहरादूनमध्ये, तिथं पण दर्शन केलं. मग तिथं एक मॅडम भेटली पोलीस. मला ने हिंदीमध्ये बोलायला लागली नाही का, भैया आप कहाँ से हो. मैं मतलब महाराष्ट्र श्रीरामपुर शिरडी से केदारनाथ साइकिल यात्रा कर रहा हूँ मैं, और मुझे रहने की व्यवस्था नहीं है, तो यहाँ पे भी रहने नाही दे रहे. म्हणजे मी लय परेशान झालो. डोळ्यात पाणी यायला लागलं, यार एकटाच आहे आणि तू एवढं लांब आलेला आहे. तर मी पुढं जायला लागलो. मला म्हणे तू एक काम कर की पुढं एक धर्मशाळा आहे. मग त्यांनी ॲड्रेस दिला. मी त्या ॲड्रेसने सरळ गेलो. पुढून लेफ्ट मार, परत राईट मार, परत लेफ्ट मार. म्हणलं ठीक आहे. मग मी गेलो त्या रूटने. तर मला एक डिफेंडर गाडी दिसली. मी ती फोनमध्ये पाहतो, एवढ्या मागाची गाडी, डिफेंडर गाडी मला दिसली. आणि ती गाडी माझ्या मागं होती. म्हणजे मागं त्यांनी ओव्हरटेक करून ते माझ्या मागं आले.
कारण की सिग्नल होते ओव्हरटेक करून ते माझ्या मागे आले. कारण की यात्रेकरी दिसला तर ते थांबल्यानंतर त्यांनी मला हेल्प केली 500 रुपयाची. तर म्हणे जेवण वगैरे केलं का? म्हणलं नाही. मग ते म्हणे हे हेल्प तुला 500 रुपये जेवण वगैरे कर. तर पुढे गेल्यानंतर मी धर्मशाळेत नाही राहिलो. मला एक हॉटेलचा ओनर भेटला. त्यांनी मला तिथं हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली. कारण की तिथल्याच धर्मशाळा 11:30 वाजता बंद होऊन जात्या. कारण की 9लाच बंद होता. 11:30 वाजता राहण्याची व्यवस्था नव्हती काही. तर तिथून निघालो. परत हरिद्वारला आलो. हरिद्वारला आल्यानंतर मी ते थांबलो नाही का. तर एक कोपरगावचाच एक मुलगा आहे. तर तो माझ्यासोबत येणार होता यात्रेसाठी. पुढं आपण करू म्हणे नाही का. मला नेपाळला जायचं आहे पशुपतीनाथला असं तसं. म्हणलं ठीक आहे आपण संग जाऊ. तर मी तिथे थांबलो त्यासाठी. तर त्यांनी मला तिथं दगा देऊन टाकला. मग मी थांबलो. एक दिवस स्टे केला हरिद्वारला. मी आंघोळ बिंघोळ केली 6 वाजता. तर संध्याकाळी 6 वाजले होते. मी आंघोळ वगैरे केली आणि माझ्याकडे पैसे. म्हणलं आपल्याला पुढे जायचं आहे. माझी राईड तर लय मोठी वाढली होती. कारण केदारनाथला गेल्यानंतर माझी इच्छा वाढत गेल्या. म्हणलं आपल्याला ऑल इंडिया राईड करायची. म्हणलं अरे यार. मग हरिद्वारला आल्यानंतर मी ते थांबल्यानंतर माझे विचार चेंज होत गेले. विचार चेंज केल्यानंतर माझ्या घरी नाही का माझे पैसे येणं पण बंद झालं. कारण की माझी आता राईड मी मोठी करायला लागलो आणि आई पण रडायला लागली. कारण की 2 महिने झाले आपला मुलगा एवढा लांब आहे आणि 2 महिन्यापासून घरचे तर वैतागलेच होते. कारण की घरी नाही येते काय नाही याची भावना पण चेंज झाल्या की ह्यो आता ऑल इंडिया राईडला चाललाय. डायरेक्ट ऑल इंडिया. मी तिथं अनाउन्समेंट केली का मी आता माझी श्रीरामपूर शिर्डीचे केदारनाथ सायकल यात्रा कंप्लीट झाली. तर माझं 4 धाम 12 ज्योतिर्लिंग ऑल इंडिया सायकल यात्रा पशुपतीनाथ नेपाळ मला करायची. तर मग मी ती अनाउन्समेंट केली. मी अपडेट पण टाकलं आणि ते खूप जणांना पण आवडलं आणि तो इतका व्हिडिओ व्हायरल झाला आणि सगळ्यांना त्याने प्रतिसाद दिला. भरपूर लोकांनी मला प्रतिसाद दिला की तू यात्रा कर, आम्ही तुझ्या पाठीमागं खंबीर आहे आणि तू टेन्शन घ्यायचं नाही. तू एकटा जरी राहिला ना आम्ही तू जिथं जिथं जाशील तिथे तुला आम्ही सपोर्ट करू. तर मग अरे यार म्हणलं आपल्याला सपोर्ट वगैरे सगळा चांगला व्हायला लागला. तर माझ्या घरी अचानक एक म्हैस पण मेली आणि माझी आई सारखी रडायची. अरे यार किटकिटमुळं असं नाही का. मग माझी आर्थिक परिस्थिती डाऊनच होती आणि त्यावेळेस मी नेपाळला जायचं आहे. माझ्याकडे फक्त 3000 रुपये. तर कसं करू म्हणलं. कारण की आपल्याला बरोबर दुसऱ्या देशात जायचं आउट ऑफ जायचं आहे म्हणलं. आपल्या तिकडची काही माहिती नाही आणि यात्रा म्हणजे करायची म्हणलं आपलं काहीच त्यातलं नॉलेज नव्हतं. तरी पण मी यात्रा स्टार्ट केली होती ती. तर मग नेपाळला जायचं, आपल्याला अयोध्या जायचं आहे, परत काशी विश्वनाथला जायचं आहे, बिहारमध्ये एक ज्योतिर्लिंग करायचं आहे, परत मग तिथून पितरागडवरून आपल्याला काठमांडूला जायचं आहे पशुपतीनाथला. किती खर्च लागेल. 3000 तर आपलं होणार नाही. त्यात आपण आजारी वगैरे पडलो आपल्याला त्याचं परत मेडिसिन वगैरे त्या काही सपोर्ट तर एवढा काही नव्हता. पब्लिक करायची तेवढं होत होतं माझ्या त्याच्यात. मग मी तिथून नाही का डिसाईड केलं आपल्या घरी एवढं अडचणी येत आहे, आई रडती आहे. बरोबर. मग म्हणलं अरे यार आपण एवढं लांब चाललो आहे ना आपण लवकर घरी येणार नाही. त्याच्यानंतर पैसे कमी पडल्यामुळे म्हणलं अरे आपल्याला पुढं मदत होती की नाही होती याची काही गॅरंटी नव्हती. तर मग मी तिथून नाही का आंघोळ वगैरे केली. आलं नंदामध्ये आपल्या गंगेमध्ये हलक्या पौडीला हरिद्वारमध्ये. त्यानंतर माझं मनच थांबत नव्हतं. कारण की माझा उजवा पाय ना डायरेक्ट पायडल मारायला नाही म्हणत होता. डायरेक्ट नाही. मी एवढं 100-120 किलोमीटर सर सायकल चालवतो आहे आणि माझा डायरेक्ट उजवा पाय चालायलाच नाही म्हणते. मी 10 किलोमीटर सायकल चालवली कसं तरी हे का बरं नाही म्हणते. मी डायरेक्ट 10 किलोमीटर परत पुढं 2 किलोमीटर वाढवलं. तिथून मी 12 किलोमीटर परत हरिद्वारला आलो. मग त्या दिवशी मी थांबलो. रात्री मला झोपच लागणार. पूर्ण रात्र मी झोपलेलो नव्हतो. कधी म्हणलं आता 4 वाजतील. म्हणलं अरे यार ट्रेनने आपण आता एक काम करू इथून निघू आणि घरी जाऊ. पहिले घरच्यांना भेटू नंतर आपण यात्रा करू शकतो. बरोबर. मग म्हटलं चला आता मला झोपच लागणार. डायरेक्ट पूर्ण रात्र मी सर डायरेक्ट जागच राहिलो. मग तिथून म्हणलं आता कधी सकाळ होईल आणि कधी मी रेल्वे स्टेशनला पोहोचल. आता घरच्यांना भेटायचं आणि आपलं म्हणलं आता लगेज वगैरे करावं लागेल. सायकल आपल्याला लगेज करून टाकावं लागेल. तर ते आपलं काय ते आयडिया नव्हती. कधी आपण केलं नाही काय नाही. इथलं हरिद्वारचं आपल्याला माहिती नाही कोणत्या रूटनी कसं जायचं काय जायचं. मग म्हणलं आता कसं जायचं ते पण माहिती नाही नॉलेज नाही काय नाही. तर मी डायरेक्ट निघालो. तिकीट काढलं माझं हरिद्वार स्टेशनला. तिथे गेलो मी तिकीट वगैरे काढलं. तिथे गेल्यानंतर मी तिकीट काढल्यानंतर म्हणलं सायकल कशी न्यायची काय न्यायची. मग तिथल्या विचारलं. सायकल नेली मी आपल्या रेल्वे स्टेशनला. तिथून गेल्यानंतर म्हणलं TC वगैरे बघू भाऊ इथून आपल्या सायकल. तर मी सगळ्यात लास्टला म्हणलं जिथं डबा राहील तो हँडिकॅपचा तर दिव्यांगांचा डब्बा. त्याच्यात आपल्या सायकलची व्यवस्था होईल आपल्याला हेल्प पण होईल. आपण ते हेल्प तर करतो दुसऱ्यांची मग आपली पण कोणतरी करण. तर मी दिव्यांगांच्या डब्यासाठी मी तिकीट वगैरे काढलं होतं गाडीचं आणि ती गाडी आग्र्याला येणार होती. आग्र्यावरून वृंदावन जाणार होते. तर म्हणलं अरे यार वृंदावनला जाणार आहे
तर तिचा ट्रॅक मधूनच चेंज झाला, कारण की ती वृंदावन नाही डायरेक्ट उज्जैनला येणार होती. तर म्हणलं अरे यार डायरेक्ट उज्जैनला आणि एक दिवस तिकडे लागणार आहे, इथं आपल्याला दुसऱ्या दिवशी आपण तिथं पोहोचणार आहे मनमाडमध्ये. तर ते सगळं प्लॅन चेंज झालं. ती डायरेक्ट उज्जैनला आली गाडी, उज्जैनला स्टॉप होता. तर उज्जैनला आल्यानंतर मग मला तिथून गाडी चेंज करायला लागली. तिथून म्हणलं आता कसं जायचं, मग ते मला तिथलं काहीच नॉलेज आहे ना. तर येत 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 आलो. मग तिथून नंतर मी म्हणलं अरे यार परत आता तिथून चेंज करायचे, मला 3 ट्रॅक चेंज करायचे. मग 3 रेल्वे स्टेशनवर मला उतरायचं होतं. तिथून मग आपलं म्हणजे मी MP तून डायरेक्ट महाराष्ट्रात एंट्री करणार होतो. तर मग तिथून मी निघालो. मग 3 स्टेशन चेंज केले. मी जेव्हा MP बॉर्डर सोडल्यानंतर महाराष्ट्रात आलो त्यावेळेस माझ्या जीवात जीव यायला लागला. म्हणलं आता आपण महाराष्ट्रात आलेलो आहे, तर महाराष्ट्रात कसं तरी म्हणलं जाऊ आता. तर मी किती वाजता पोहोचलो, रात्री 10 वाजता मी मनमाडमध्ये पोहोचलो. दुसऱ्या दिवशी मनमाडमध्ये आलो. आल्यानंतर मी अपडेट टाकलं की मी आपल्या श्रीरामपूरला येतोय आणि उद्या सकाळी 10 वाजता श्रीरामपूरला पोहोचणार. रात्री तर आपल्याला येता येणार नाही, कारण की श्रीरामपूर स्टेशन तर तुम्हाला माहिती तिथं चोऱ्या मारा जास्त होत्या. घरच्यांचे फोन यायला लागले, अरे तू काय कर गाडीने हे कर ते कर. तर माझ्या डोक्यात प्लॅनिंग काय होतं सर माहिती का, मनमाडवर सायकलवर डायरेक्ट आपण श्रीरामपूरला जाऊ. तर ते मी 24 घंट्यात ते कव्हर करणार होतो. पण मग घरचे म्हणे नको येऊ, असं तसं कुठं थांबता नाही येणार, असं तू यात्रा करून आलाय कुठं थांबू नको. तर मग मी मनमाडमध्ये आलो, अपडेट टाकलं, मी व्हिडिओ टाकला. व्हिडिओ टाकल्यानंतर त्याला पण भरपूर प्रतिसाद भेटला, 30,000 व्ह्यूज जागेवर. आणि मग सगळ्यांना कळायला लागलं किती वाजता. मग मी त्याच्यावर टाकलं 10 वाजता मी श्रीरामपूरमध्ये येणार आहे, सगळ्यांनी असं तसं मी टाकलं होतं. मी बघू म्हणलं आपल्याला सपोर्ट भेटतो की नाही, पब्लिक येते की नाही भेटायला. तर मी सकाळी 4 वाजता आपल्या श्रीरामपूर स्टेशनला आलो होतो. ते सायकल बिकल लावली, मी तिथं रेस्ट केला, थांबलो, झोपलो बिपलो, सकाळी उठलो, आंघोळ बिंगोळ केली आपल्या स्टेशनला. आता व्यवस्था भारी झाली, आपलं स्टेशन पण सुधारलं श्रीरामपूर स्टेशन. तर मग रेल्वे स्टेशनला आलो, मी तिथं थांबलो बिबलो, फ्रेश वगैरे झालो. तिथून मी माझी सायकल काढली. सायकल काढल्यानंतर मी बाहेर आलो, आपल्या हायवेला लागलो, नेवासा हायवेला. मग तिथून पुढे गेल्यानंतर राधिका हॉटेल समोर मी थांबलो, चहा वगैरे पिऊ म्हणलं. तर तिथं थांबायला लागल्यानंतर ज्यावेळेस ती पब्लिकनी बघायला लागलं मला, तर ते 9:30 वाजले होते. मग 10 वाजणारच होते, पब्लिक येणार आहे. ते लवकर यायला लागली पब्लिक. मी जसं अपडेट टाकलं तिथून कमी आलेलो आहे. तर आपलं मी माझी एक ट्यून आहे ती, कारण की मी स्टार्टिंग करायचो हर हर महादेव जय श्रीराम जय महाराष्ट्र मित्रांनो. तर मी आज आपल्या श्रीरामपूरमध्ये पोहोचलेलो आहे, राधिका हॉटेल समोर मी इथं आलेलो आहे आणि इथं मी चहा पितोय. तर मित्रांनो मी आता पोहोचलेलो आहे. तर जसं तो व्हिडिओ टाकल्यानंतर तो पण व्हायरल झाला. तर लगेच पब्लिकला कळायला लागलं, ते पण यायला लागले, भरपूर जण भेटायला लागले. तर सर मी ज्यावेळेस तिथून निघायला लागलो, माझे सत्कार वगैरे हार वगैरे मला भरपूर जणांनी घातले. अक्षरशः मी स्वप्नात विचार नव्हता केला की एवढे माझ्या गळ्यात हार पडतील. तर माझ्या गळ्यात एवढे हार होते की माझी मान पण जड झाली होती, मला चालवता येणं सायकल काय नाही. तर मी तिथून जसं चालतोय तसं पब्लिक मला भेटत चालली. तर मी एक 1 साईड रोड पूर्ण जाम झाला होता पब्लिकने, एवढी पब्लिक मला भेटायला होती. भरपूर व्हिडिओ माझ्याकडे. म्हणजे श्रीरामपूर ते निपण सायकलीवर गेलो तिथून पण. मग माझं एक ते डोक्यात होतंच का आपल्या घरापर्यंत जायचंय. आणि ज्यावेळेस माझे वडील माझ्यासोबत आले आणि ज्यावेळेस माझ्यासोबत पब्लिक फोटो काढती, वडिलांच्या चेहऱ्यावर स्माईलच वेगळी झाली. आणि वडिलांना पण भारी वाटलं की आपल्या पोरांनी काहीतरी कमवलंय. आणि एवढी पब्लिक भेटायला लागली, एवढे फोटो व्हिडिओ भेटायला लागले. आणि एक साईड रोड जाम होईल माझ्यासाठी, मला पण माहित नाही. आणि भरपूर पब्लिक सोबत गाड्या बिड्या भरपूर जण येताय भेटताय. आणि त्यावेळेस आपला सप्ताह चालू होता, त्या पिरियडमध्ये भरपूर पब्लिक भेटली. आणि मग जाताना माझ्यासोबत पब्लिक घरापर्यंत गेलो. घरापर्यंत सायकलीला पण भरपूर हार, माझ्या गळ्यात पण भरपूर हार, एवढे सत्कार वित्कार. घरी गेल्यानंतर घरच्यांना पण आनंद झाला. घरी पण भरपूर गल्लीतले पब्लिक लेडीज वगैरे आले, पाया पडायला लागले, ओवळायला लागले, नारळ बिरळ सत्कार वित्कार भरपूर झाले. अक्षरशः माझी मान झट पडली, एवढे माझ्या गळ्यात हार होते. स्वप्नात विचार नाही केला, बाबाच्या कृपेने आज भरपूर चांगलं झालंय. आणि भरपूर आणि तुमच्यासारख्यांना पण भेटायला चान्स भेटला, कारण की मी स्वप्नात विचार केला नव्हता की मी तुमच्या ग्रुपमध्ये ॲड होईल. आणि तुम्ही ती मला संधी दिलेली आहे. आणि भरपूर काही चांगलं वाटलंय. आणि आज घरच्यांच्या चेहऱ्यावर पण स्माईल आणलेली मी, का आपल्या पोरांनी काहीतरी कमावलं आहे. आणि गल्लीत पण भरपूर इज्जत आहे. पहिल्यापासून तर मी इज्जत कमावली. आज 4 चौघात गेल्यानंतर ते वेगळेच आहे, अँगलनी लोक पाहते मला. पण जय श्री महाकाल घालते पहिले. बरोबर. आणि भरपूर काही चांगलं झालं आहे. आणि मी नाही का आता यात्रा पण स्टार्ट करतो पुढची. अच्छा. तर माझी यात्रा अशी आहे, 4 धाम 12 ज्योतिर्लिंग ऑल इंडिया सायकल यात्रा. ही तर करायची आहे, पण मला नेपाळ भूटान आउट ऑफ करायची आता. तर यात्रा मी आता लवकर स्टार्ट करतो नोव्हेंबरमध्ये. आता लक्ष्मीपूजन वगैरे झाल्यानंतर मी तिला यात्रा स्टार्ट करणार नोव्हेंबरमध्ये. आणि तुमच्या ग्रुपमध्ये यायला मला तर आमचं पण भाग्य आहे, भाग्यच आहे, माझं भाग्य आहे, तुमचंही भाग्य. तुझ्यासारखा रायडर पण आम्हाला भेटला. हा ते तर आहे. आणि तुझ्या पुढच्या प्रवासासाठी पण सर शुभेच्छा राहतील. बरं का, माझं एक सगळ्यांना सांगणं आहे का असं काही नाही
की आपण प्रॅक्टिस केल्यानंतर सायकल चालू शकतो. कारण की मी कोणतीही प्रॅक्टिस नव्हती केली. ज्या दिवशी सायकल घेऊन आलो त्या दिवशी 5 किलोमीटर सायकल मी चालवली स्वतः. तर 5 किलोमीटर चालल्यानंतर तेवढाच एक अनुभव आहे. आणि महाकालचे पाया पडले. आणि मी आजवर शनी शिंगणापूरला जाऊन दर्शन केलं होतं. परत आपल्या बेलापूरवरून येताना तिथं आपले हे कालभैरव बाबा ते पण दर्शन केलं होतं. ते पण सायकलच झालं. तर तेवढीच ती मी सायकल चालवली. त्याच्या अगोदर मी कधी चालवली. मी आज 25 वर्ष झालेलं आहे. 10वी झाल्यानंतर मी सायकल चालवली नाही. मला मे महिन्यामध्ये तुला वाटलं की आपल्याला केदारनाथ करायचं, त्याच्यानंतर तू याची सायकलची प्रॅक्टिस चालू केली आणि तुझ्या मनात आलं आपल्याला केदारनाथ. म्हणजे मी त्याच्या अगोदर मी ज्या वेळेस ती सायकल घेतली म्हणजे मला 21 तारखेला निघायचं होतं मे मध्ये. तर मी त्याच्या अगोदर 3 दिवसापूर्वी मी सायकल घेतली होती. तर पहिली सायकल आणली होती विदाऊट घ्यायची. त्याचा काय अनुभव नाही मला, काहीच अनुभव नाही, काही नाही. तर ती आणल्यानंतर मी 5 किलोमीटर चालवली. ती चालवल्यानंतर एक दिवस ती राहिली माझ्याकडे. तर म्हणलं आता 2 दिवस वाचलेले आपल्याकडे. तर दुसऱ्या दिवशी मी ती सायकल घ्यायला गेलो. परत काकांना म्हणलं की असं असं कॉलरवरून सायकल घेतली, कोंकोळ म्हणून तर मी सायकल घेतली. तर मग ती सायकल वापस केली आणि मी क्रॉस कंपनीची सायकल घेतली. तर ती मला 12,500 गेली होती एक्सरसाइज लावून घेऊन पूर्ण. तर ती घेतल्यानंतर मी म्हणणार ही कम्फर्ट आहे सायकल. तिथे मी चालून पाहिजे थोड्या चालून पाहिले, कधी अनुभव नाही काय नाही, भारी वाटलं आपलं बस बसायला भारी वाटलं म्हणून ती घेतली. म्हणलं चला मग सीट वगैरे मग सेट करून घेतली हायब्रिड आणि गेअर काय कशी काय. तर ते मी थोडंफार मला माहिती होती असे टाकायचे. पण ते काय डोक्यात बसले नाही, कारण की फास्ट मध्ये सांगितल्यानंतर डोक्यात बसत नाही. तर तिथून माझ्यासोबत माझा माणूस बोलतो आता आम्ही सायकल गाडीवर टाकून आम्ही आलो. तर माझ्या घरापासून 5 किलोमीटर आम्ही माग होतो. तर माझा माणूस म्हणून चालून बघ प्रॅक्टिस कशी वाटते काय. तर तिथून मी चालवायला लागलो. तर लय भारी वाटायला लागलं. मी सायकल चालवत आहे दम वगैरे मी काही लागला नाही. 5 किलोमीटर सायकल चालवली. मी माझी तब्येत स्ट्रॉंग होती. तर माझं 69 किलोमीटर वजन होतं. 69 किलो वजन होतं माझं. तर ते आता माझं कमी इतकं झालंय की मी आज 62 किलोचं आहे. 62 किलो वजन झालंय. बरोबर तब्येत पण कमी झाली. आणि तिथून नंतर मी सायकल म्हणा उद्या 21 तारीख आहे. आपण फ्लॅग्स वगैरे बनवले नाही काय नाही. आपली श्रीरामपूर शिर्डीची केदारनाथ सायकल यात्रा कोणालाच अपडेट नव्हतं. माझ्याकडे फोन नव्हतं काय नाही. तर मी 5 दिवस अपडेट काय नव्हतं माझं. मी निघालो. आता म्हणलं आपल्याला डायरेक्ट शेड्यूल जायचंय काही करून. तर म्हणलं 35 किलोमीटर सायकल चालत येईल का गौरव तुला. मी माझा विचार करतोय. तुम्हाला याची प्रॅक्टिस केली होती का? प्रॅक्टिस काहीच नाही केली सर. काहीच नाही प्रॅक्टिस काही नाही. मी 10वी पर्यंत माझ्याकडे सायकल पण नव्हती. आणि मी कधी स्वप्नात विचार नव्हता केला की मी गिअरची सायकल घेईन. तर माझ्या घरी माझ्या वडिलांची ती इटला सायकल होती. त्याच्यावर मी हौशीने जायचं होती पण सायकल मधून चालवायचं. नंतर मी शिकल्यानंतर मी सायकल ती इटलर सायकल होती मग वरतून चालायला लागलो. मी हात सोडून मला अनुभव व्हायचा. मग मी 10वी पर्यंत सायकल चालवायची. त्याच्यानंतर मग काय गाडी शिकायचा प्रयत्न करायला लागलो. तरी पण गाडी येत नव्हती. तरी पण स्कूटी चालवायचं मी आणि पाय टेकर नव्हतं तरी चालायचं. फक्त मनाची इच्छा आणि बाबांचा आशीर्वाद सोबत होता आणि तुझा हा प्रवास घडून आला. बस असं म्हणलं तरी चालत. तेच आहे बाबा सोबत होते म्हणून. आणि मग काय मग म्हणलं चला आता तयारी तर झाली. सायकल मी चालायला लागलो. घरापासून निघालो. भरपूर प्रतिसाद भेटत गेला. श्रीरामपूरमध्ये आलो. श्रीरामपूरमध्ये 1 वाजता आलो. श्रीरामपूरमधून म्हणलं आता जायचं. श्रीरामपूरमधून निघोस तर मला 4:30 वाजलेले. एवढी पब्लिक मी प्रतिसाद दिला. भेटले शुभेच्छा दिल्या. भरपूर असं काही खायला पण द्यायला लागले. तर मग मी 4:30 वाजता निघालो. तर मला 8:30 वाजले होते शिर्डीमध्ये जायला. आणि त्यामुळे इथून मी तो काढला सायकल पहिला. म्हणजे मी लाईफ मध्ये एवढी सायकल पहिल्यांदा चालवली. ते माझे मामा ते पण नाही का पहिले काय गाड्यावर वगैरे सायकल कोपरगावला गेले. येवलेवरून कोपरगावला मी आश्चर्य वाटायचं ते येवलेवरून कोपरगावला. तर मी एवढी सायकल चालवली नाही का. मी स्वतः फील केलं अरे यार आपण बी चालू शकतो. तर मी शिर्डीला गेल्यानंतर मग माझं नाही का मी शिर्डीवरून येवल्याला 10:30 निघालो. 1 वाजता मी तिथे पोहोचतोय. कॉन्फिडन्स वाढत गेला माझा नाही का. तिथून किलोमीटर वाढत गेले. किलोमीटर वाढायला लागले. तर मी तिथून माझं एक टार्गेट व्हायला लागलं स्वतःचं नाही का. 80 किलोमीटर चालवायची असं तसं नाही का. डॉक्टर यायला लागलं होईन का. तर मी ते 80 किलोमीटर पण पार केलं 3ऱ्या दिवसात. 80 किलोमीटर. तर माझे पाय वगैरे काहीच दुखले नाही सर. शिर्डीमध्ये दुखले ते पण त्यानंतर कधीच पाय नाही दुखले. पूर्ण यात्रा केली तरी पाय नाही दुखले. बाबांचा आशीर्वाद म्हणून काहीच नाही. एवढं काय आजारी पडलो नाही. पण घरी आल्यानंतर मी आज आजारी पडलो नाही. आज तुम्हाला भेटायला आलाय. भरपूर समजा माझ्यासारखा माणूस उद्या मला जर वाटलं की आपण केदारनाथ करावं किंवा आम्ही जनरली काय 40-50 किंवा जास्तीत 100-150 किलोमीटर आमची मारणारी माणसं आहे. तर आम्हाला वाटलं उद्या करावी केदारनाथची यात्रा सायकलवरती किंवा भारतभर मंदिर. तर यासाठी काय करायला पाहिजे आणि काय तयारी केली पाहिजे.
परत बाहेरचं धरू आपण केदारनाथच्या विषयी धरू आपण. तर या सगळ्यातून तुला काय अडचणी आल्या त्या आम्हाला येऊ नये या बाबतीत थोडंसं सांगतो. सांगा ना सर. कारण की सर तुम्ही ज्यावेळेस तयारी करणार आहे, तुम्हाला आता केदारनाथला जायचंच आहे, तर तुम्हाला साक्षात तुमच्यासोबत महादेव तर उभे राहणार आहे. आणि कारण की कसं आहे, माझा एक अनुभव आहे. कारण की मी ज्यावेळेस तयारी करत होते सोबत महादेव होते म्हणून मी इथपर्यंत पोहोचलोय. आणि तुम्ही तयारी करायला लागल्यानंतर तुम्हाला तेच मार्ग दाखवणार आहे स्वतः महादेव. आणि तुम्हाला कोणाचीच गरज नाही पडणार त्यावेळेस. तुम्ही तुमचे विचार डायरेक्ट आपोआप बदलून जाते. कारण तो एक बुलावा राहतो. तुम्ही जर आता बी तुम्हाला आहे ना, नाही का आपलं केदारनाथला जायचंय, तुमच्या डोक्यात ते फिट होऊन जातं. आज ना उद्या आपलं जायचंय लगेच बुलावा आहे ना, तुम्ही 100% जाणार. आणि तुम्हाला कोणत्याही गोष्टी सामना करायला गेले ना, तर तिथे तुम्हाला अडचण निर्माण नाही होणार. तुम्हाला लगेच दरवाजे खुल्ले होणार ते. आणि तुम्ही आता पण आता तुमचं यश तर भरपूर आहे आणि तुम्हाला असं वाटतं आपलं प्रॉब्लेम येईल, असं आपण बाहेर जाऊ, बाहेर राज्यात, असं काही अडचण नाही येणार. कारण की माझं स्वतःचं उदाहरण आहे. कारण की आता कसं आहे, तुम्ही वयाने भरपूर मोठे आहे, तरी पण मी या वयात मला वाटलं नव्हतं की मी केदारनाथला सायकलवर जाऊ शकतो. आणि तुम्हाला असं वाटतं सर अडचणी काही अडचणी येणार नाही. आणि तुम्ही तर आता सायकलिंग करताच आणि तुम्ही आजचे 40-45 किलोमीटर चालत आहे सर. ज्यावेळेस तुम्ही बाबांचं नाव घेशाल तुमचा कॉन्फिडन्स पण वाढेल आणि जे 45 किलोमीटर होतं त्याचं डबल हे शब्द तुम्ही नक्की लक्षात ठेवा माझा. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. ही यात्रेला खरंच मजा आहे. कारण की सर आता तुमच्यातला कोण गेलंय की नाही मला नाही माहिती सायकलिंग मध्ये. केदारनाथला लेह लद्दाख हे ऐकलंय, तुमच्यातला कोणी गेलं लेह लद्दाख ऐकलं नाही. पण केदारनाथ ज्यावेळेस मी आलो हे तुम्हाला कळालंय त्यावेळेस तुम्ही काय होऊन गेले, कारण यार केदारनाथला लेह लद्दाख वगैरे जाता डायरेक्ट केदारनाथला. सर आपण केदारनाथला जायला काही एवढं कष्ट नाही, पण ज्यावेळेस तुम्ही निघशाल ना त्यावेळेस आपल्याला ते ज्यावेळेस चढाव वगैरे लागतात, जाताना काही अडचण येते नाही. ज्यावेळेस उत्तराखंड मध्ये लागतो आपण त्यावेळेस थोड्या अडचणी आहेत. त्या अडचणी अशा आहे का चढ उतार, कारण की चढ उतार म्हणून माणूस थकतो, तो पायी चालावं लागतं 40-45 किलोमीटर असं भरपूर वेळ. म्हणजे आपलं ते नाही का दिवस निघत आले. कारण की ते काहीच नसतं, ते फक्त 200 ते 300 किलोमीटरचा अंतर राहतो, तेवढा आपला कव्हर करावं लागतं. पण त्याला इतके दिवस लागतात का 10 दिवस त्याच्यात जातात पायी असल्यामुळे. आणि तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. ज्यावेळेस तुम्हाला जायचं ठरलं ना बिंदास जा. मी सांगतो काहीच अडचण येणार नाही. ह्यो ट्रॅक काही आवड नाही. ज्यावेळेस माणसाला बोलावं येतं तो माणूस 100% बाबाच्या दारावर जातो. खूप छान. तू आतापर्यंत ही माहिती सांगितली आणि तुझ्या प्रवासाच्या वर्णनामध्ये असं वाटत होतं आम्ही पण तुझ्यासोबत चाललेलो आहे. माझी इच्छा आहे प्रत्येक सायकलिस्ट वाला प्रत्येक व्यक्ती गेलाच पाहिजे केदारनाथला सायकल. नक्की तुझ्या पुढच्या प्रवासासाठी तुझे बोलला भारत भ्रमंती वगैरे तर आमच्या श्रीरामपूर सायकलिंग क्लब आणि श्रीरामपूर ॲथलेटिक तर्फे शुभेच्छा. धन्यवाद.